स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी या चॅनलमध्ये। सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन कथेला। विक्रम हळूहळू दबक्या पावलांनी त्या आलिशान आणि भव्य बेडरूममध्ये शिरला आणि मंद आवाजात त्यांना हाक मारली, साहेब। रुद्रप्रताप देशमुख डोळे मिटून रिव्हॉल्विंग खुर्चीत हळूहळू झोके घेत बसले होते। विक्रमचा आवाज कदाचित त्यांच्या कानावर पडला नव्हता। ते अजूनही शांतपणे डोळे मिटून बसले होते। विक्रम परत फिरायला निघाला। इतक्यात त्यांच्या जड आणि दरारा असलेल्या आवाजाने त्याला थांबवलं। काय झालं विक्रम? काय बातमी आहे? त्या भारदस्त आवाजाने त्याची पावलं जागेवरच थांबली। रुद्रप्रताप मंदपणे डोळे उघडत त्याच्याकडे पाहत होता। विक्रमने मान खाली घालत हात जोडल्यासारख्या आदराने उभा राहत हळू आवाजात उत्तर दिलं, साहेब, बातमी चांगली नाही। काम होऊ शकलं नाही। जणू सगळं बिघडवून आल्यासारखा त्याचा चेहरा उतरला होता। काय म्हणालास? रुद्रप्रताप साहेबांनी कपाळावर आठे आणत कठोर स्वरात विचारलं। साहेब, त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। हे ऐकताच रुद्र साहेबांनी झटकन त्याच्याकडे नजर वळवली। त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता। विक्रमने घाबरत नजर खाली केली। नकार दिला? त्यांच्या कपाळावरचा राग आणखी गडद झाला। विक्रम पुन्हा सावध आवाजात म्हणाला, साहेब, ते म्हणाले की हा व्यवहार त्यांना मान्य नाही आणि ते कुठलीही सौदेबाजी करणार नाहीत। मात्र त्यांनी मोबदल्याच्या स्वरूपात पैसे देण्याची तयारी दाखवली आहे। पैसे? रुद्रप्रताप साहेबांच्या आवाजात उपहास स्पष्ट जाणवत होता। आपल्याकडे पैशांची काही कमी आहे का विक्रम? आपण तर दत्तात्रय पाटील यांची सगळी जमीन जुमला आणि मालमत्ता विकत घेऊ शकतो। त्यांनी प्रत्येक शब्दावर जोर देत थंड स्वरात म्हटलं। विक्रमने थोडं धाडस करत विचारलं, साहेब, तुम्ही सांगितलं तर दुसरा मार्ग अवलंबवू का? रुद्रप्रताप साहेबांनी भुवया उंचावल्या। दुसरे खूप मार्ग आहेत, पण तू नेमकं काय म्हणतो आहेस? विक्रमने घाबरत शब्द जपून उच्चारले। साहेब, तुम्ही सांगितलं तर त्यांना उचलून आणू? क्षणात रुद्रप्रताप साहेब खुर्चीतून उठून उभे राहिले। नाही विक्रम, अजिबात नाही, त्यांनी हात वर करत कठोरपणे म्हटलं। अजून ती वेळ आलेली नाही। आपण आत्ताच फक्त दत्तात्रय पाटील यांच्याकडे आपला माणूस पाठवलाय। बोलणी करण्यासाठी अजून खूप मार्ग आपल्याकडे आहेत। ते स्वतःकडे इशारा करत पुढे म्हणाले, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण स्वतः आहोत। जर दत्तात्रय पाटील यांनी नकार कायम ठेवला तर मग आपल्याला कठोर पावलं उचलावंच लागेल। विक्रमने मान हलवत विचारलं, साहेब, मग दत्तात्रय पाटील यांच्यासोबत तुमच्या भेटीची व्यवस्था करू का? कशाची एवढी घाई आहे विक्रम? रुद्रप्रताप साहेब शांत पण ठाम आवाजात म्हणाले, जेव्हा आपल्याला माहीत आहे की शेवटी निर्णय आपल्या बाजूनेच होणार आहे, मग सगळा आरामात विचारपूर्वक का करू नये? त्यांनी खुर्चीवर मागे रेलत शांत स्वरात पुढे सांगितलं, दत्तात्रय पाटील यांच्याशी फोनवरही बोलणं होईल आणि समोरासमोर चर्चा देखील होईल, पण अजून नाही। सध्या तरी आपल्या शहरात जाण्याची तयारी कर। उद्या आपल्याला शहरात जायचं आहे। काही महत्त्वाची कामं आहेत, ती आधी पूर्ण करू, मग आपण आणि दत्तात्रय पाटील। ठीक आहे साहेब, मी आत्ताच तुमच्या जाण्याची व्यवस्था करतो, विक्रम आदराने म्हणाला। रुद्रप्रताप साहेब 2 दिवसात शहरातील कामं आटोपून परत आले। त्यांच्या धाकट्या भावाचा 13वा विधी होता। दत्तात्रय पाटील आणि रुद्रप्रताप देशमुख यांच्या शेतजमिनी एकमेकांच्या शेजारी होत्या। पाण्याच्या वाटपावरून दोन्ही कुटुंबांमध्ये नेहमीच वाद होत असत। त्या दिवशी तसंच काहीसं झालं। वाद इतका विकोपाला गेला की गोळीबारापर्यंत परिस्थिती पोहोचली। दोन्ही बाजूंची अनेक माणसं जखमी झाली, पण रुद्रप्रताप साहेबांचा धाकटा भाऊ जागीच मारला गेला। तरुण आणि खंबीर भावाचा असा अचानक आणि भयंकर मृत्यू रुद्रप्रताप साहेबांना आतून हादरवून गेला होता। परिस्थिती इतकी बिघडेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती। ते अनेक दिवस पूर्णपणे खचून गेले होता, मनाने तुटलेले, हरवलेले, नैराश्यात बुडालेले। खूप धीर करून त्यांनी स्वतःला सावरलं। तेव्हा हळूहळू त्यांना सभोवतालचं भान यायला लागलं। भाऊ तर निघून गेला होता आणि ते सत्य बदलणं आता अशक्य होतं। पण मनात पेटलेल्या सुडाच्या आगीला शांत करण्यासाठी आणि कायमचा वाद मिटवण्यासाठी त्यांनी दत्तात्रय पाटील यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता। मात्र तो हात पकडणं तर दूरच, दत्तात्रय पाटील यांनी त्याकडे पाहायलाही नकार दिला। रुद्रप्रताप साहेबांचा भाऊ शेती जमिनीची देखभाल करायचा, तर रुद्रप्रताप साहेब शहरभर पसरलेला व्यवसाय सांभाळत होता। आता भाऊ राहिला नव्हता, त्यामुळे जमिनींच्या सगळ्या जबाबदाऱ्या देखील त्यांच्या खांद्यावर आल्या होत्या। दर संध्याकाळी दोन्ही भाऊ घराच्या मोठ्या हिरवळीवर बसून गप्पा मारत चहा प्यायचे। पण आज खूप दिवसांनी ते लॉनमध्ये आले।
आणि एकदम एकाकीपणाची बोचरी जाणीव त्यांना झाली. धाकट्या भावाची आठवण मनात इतक्या जोरात दाटून आली की त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं. त्यांना वाटलं आता कुठून तरी तो हसत येईल आणि नेहमीसारखा म्हणेल, दादा. किती प्रेमाने तो त्यांना दादा म्हणायचा. आता त्या मायेने, त्या आपुलकीने हाक मारणारं कोणीच उरलं नव्हतं. जेव्हा रक्ताने माखलेलं त्यांचं निष्प्राण शरीर घरी आणलं होतं, तेव्हा रुद्रने अक्षरशः लहान मुलासारखा ढसाढसा रडला होता. घरच्यांना त्यांना सावरणं कठीण झालं होतं. इतका उंच, मजबूत आणि दरारा असलेला माणूस पूर्णपणे कोसळून गेला होता. स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला होता. तसं पाहिलं तर प्रत्येक क्षणी, प्रत्येक आठवणीत भाऊ त्यांच्यासोबत असायचाच. पण आज इतक्या दिवसांनी लॉनमध्ये बसून चहा पिताना त्याची आठवण जास्तच असह्य होत होती. चहाचा प्रत्येक घोट जड वाटत होता. मन रक्तबंबाळ झाल्यासारखं दुखत होतं. छाती आतून फाटून निघते असं वाटत होतं. भावाची आठवण त्यांच्या हृदयात पुन्हा एकदा धगधगती आग पेटवत होती. इतक्यात त्यांनी समोरून जात असलेल्या राजूला आवाज दिला. तो क्षणात त्यांच्या समोर येऊन आदराने उभा राहिला. विक्रम कुठे आहे? रुद्राने गंभीर स्वरात विचारलं. साहेब, तो काही कामानिमित्त बाहेर गेला आहे. ठीक आहे, रुद्रप्रताप साहेब शांतपणे म्हणाले. तो आला की त्याला माझ्याकडे पाठव. रुद्रप्रताप साहेब शांतपणे म्हणाले. मी माझ्या खोलीत जातो. त्यांनी अर्धवट राहिलेला चहाचा कप तसाच ठेवला आणि हळूहळू घरात निघून गेले. खोलीत येऊन ते आपल्या पलंगावर टेकून बराच वेळ कसल्या तरी खोल विचारांमध्ये हरवून गेले होते. इतक्यात विक्रम आत आला. साहेब, तुम्ही मला बोलावलं होतं? त्याने आदराने विचारलं. हो विक्रम, आम्हीच तुला बोलावलं होतं. रुद्रप्रताप साहेब गंभीर आवाजात म्हणाले. आम्हाला दत्तात्रय पाटील यांच्याशी बोलायचं आहे. आदेश द्या साहेब. भेटून नाही, फोनवर. प्रत्यक्ष भेटीची वेळ अजून आलेली नाही. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा भेटही होईल. ते क्षणभर थांबले आणि पुढे म्हणाले. सध्या आम्हाला फक्त फोनवर बोलायचं आहे. आपण एकामागोमाग एक पाऊल उचलणार, थेट उडी नाही मारणार. त्यांच्या आवाजात नेहमी सारखीच गंभीरता होती. उडी मारली की मध्येच बरंच काही सुटून जातं आणि आम्हाला काहीच अर्धवट ठेवायचं नाही. सविस्तर बोलायचं आहे. ठीक आहे साहेब, मी आत्ताच नंबर लावतो, विक्रम म्हणाला. विक्रमने लगेच दत्तात्रय पाटील यांना फोन लावला. कॉल लागल्यावर त्याने मोबाईल आदराने रुद्रप्रताप साहेबांच्या हातात दिला आणि स्वतः हात जोडून बाजूला उभा राहिला. नमस्कार पाटील साहेब. रुद्रप्रताप साहेबांनी शांत आणि गंभीर स्वरात संवाद सुरू केला. मी रुद्रप्रताप देशमुख बोलतोय. कसे आहात? समोरून लगेच कठोर आवाज आला. मी तर ठीक आहे, पण तुम्ही तुमचं वागणं जर थोडं सुधारलं तर बरं होईल आणि तेच तुमच्या फायद्याचं आहे. दत्तात्रय पाटील यांच्या उद्धट आणि खडूस स्वराने रुद्रप्रताप साहेबांचा गोरा चेहरा रागाने लालभडक झाला. त्यांनी दुसऱ्या हाताची मूठ घट्ट आवळली. क्षणभर त्यांचा संताप नियंत्रणाबाहेर जायला लागला. विक्रमने त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहिले आणि त्याला लगेच समजलं. दत्तात्रय पाटील यांनी नक्कीच काहीतरी टोचून बोलला आहे. रुद्रप्रतापचाही संयम एका वाक्यात ढासळू लागला होता. तरीही त्यांनी स्वतः नियंत्रण ठेवलं. दत्तात्रय पाटील, ते स्वतःला सावरत म्हणाले. माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय नाही हे मी तुमच्यापेक्षा जास्त चांगलं जाणतो. त्यांच्या आवाजात आता कठोरपणा उतरला होता. समजून घेण्याचं वय मी मागे सोडलं आहे. आता समजावून सांगण्याच्या वयात आलो आहे. ते पुढे ठाम आवाजात म्हणाले. आता तुमच्यासाठी योग्य हेच असेल जे मी माझ्या माणसांमार्फत सांगितलं होतं. समोरून दत्तात्रय पाटील लगेच म्हणाले. तुमच्या माणसाला मी उत्तर दिलं होतंच, मग पुन्हा फोन करण्याची गरज काय होती? त्यांचा स्वर अजूनही तितकाच कळवट होता. हे ऐकताच रुद्रप्रताप साहेब किंचित चिडलेल्या स्वरात म्हणाले. गरज तर तुम्हीच निर्माण केली आहे दत्तात्रय पाटील. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? समोरून आश्चर्याने प्रश्न आला. रुद्रप्रताप साहेबांचा आवाज आता अधिक धारदार झाला. म्हणजे इतकंच की तुम्ही आमच्या माणसाला योग्य उत्तर दिलंच नाही आणि चुकीचं ऐकायची सवय आम्हाला नाही. ते प्रत्येक शब्दावर जोर देत पुढे म्हणाले. म्हणूनच तुमच्याकडून योग्य उत्तर ऐकण्यासाठी आम्हाला पुन्हा बोलावं लागलं. पण आम्ही बोलून तुम्हाला मान दिला आहे. रुद्रप्रताप साहेबांचा आवाज धारदार आणि टोचणारा होता. समोरून दत्तात्रय पाटील शांत पण हट्टी स्वरात म्हणाला. माझं उत्तर आजही तेच आहे जे मी आधी दिलं होतं. आणि पुढे कृपया मला पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू नका. नमस्कार. ते फोन ठेवणार इतक्यात रुद्रप्रताप साहेबांचा कठोर आवाज पुन्हा ऐकू आला. थांबा पाटील साहेब. फोन आमचं बोलणं पूर्ण झाल्यावरच ठेवा. त्यांच्या आवाजात राग, नाराजी आणि उष्णता दडलेली होती. राग तर आम्हाला यायला हवा. मग तुम्ही स्वतःचंच का मन जाळताय? आम्ही तर मैत्रीचा हात पुढे केला आहे.
मग तुम्ही अजूनही एवढ्या कट्टरपणे वैरच का धरून बसलात? ते शांत पण थंड आवाजात पुढे म्हणाले, खरं तर वैर वाढवायचं असेल तर ते आमच्या बाजूने वाढवायला हवं होतं. पण आमचं मोठेपण आहे की आम्ही तसं करत नाही. त्यांच्या बोलण्यातली थंड शांतता बाहेरून जाणवत होती, पण आतून मात्र ते संतापाने पेटत होते. असं वाटत होतं जणू त्यांच्या संपूर्ण शरीरात ठिणग्या धावत होत्या. आपल्या दोघांमध्ये जे वैर वाढलं आहे ना, ते आम्हाला संपवायचं आहे. रुद्रप्रताप साहेब अत्यंत शांत आणि संयमी स्वरात बोलत होते. त्यांच्या आवाजावरून त्यांच्या मनातलं वादळ ओळखणं अशक्य होतं, कारण आतून मात्र त्यांचा राग धगधगत होता. अचानक त्यांच्या आवाजात कठोरपणा उतरला. दत्तात्रय पाटील, तुम्ही आधी जे उत्तर दिलं ते आम्हाला मान्य नाही. त्यांच्या स्वरात आता स्पष्ट इशारा होता. आम्हाला उत्तर हो मध्ये हवं आहे. ते प्रत्येक शब्दावर जोर देत पुढे म्हणाले, तुमच्यासाठी हेच योग्य ठरेल की तुम्ही स्वतःहून मान्य करा. नाहीतर समजावून सांगण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आमच्याकडे अजूनही बरेच मार्ग आहेत. तुम्ही मला धमकी देता आहात? दत्तात्रय पाटील रागाने म्हणाले, मी आधीही नकार दिला होता आणि आत्ताही देतो. रुद्रांनी मंद पण टोचणाऱ्या आवाजात उत्तर दिलं, तुमचा आधीचा निर्णय शहाणपणाचा नव्हता आणि आताचा नकारही काही शहाणपणाचा नाही. ते पुढे म्हणाले, तुम्ही सध्या रागात आहात, त्यामुळे योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही आहात. क्षणभर थांबून त्यांनी थंड आवाजात सांगितलं, म्हणून विचार करण्यासाठी आम्ही तुम्हाला 2 दिवसांची मुदत देतो. त्यांच्या आवाजात आता उघड इशारा होता. आणि हो, हे लक्षात ठेवा, निर्णय आमच्या बाजूनेच घ्यावा लागेल. आता नमस्कार. पुढचे 2 दिवस आरामात विचार करा. इतकं बोलून त्यांनी दत्तात्रय पाटील यांच्या मनात भीती आणि अस्वस्थतेची आग पेटवली आणि फोन कट केला. मोबाईल त्याने विक्रमच्या हातात दिला आणि स्वतः पलंगावर जाऊन शांतपणे आडवे झाले. पुढचे 2 दिवस दत्तात्रय पाटील यांची शांतता आणि मनशांती पूर्णपणे हरवली होती. ते अक्षरशः अस्वस्थतेच्या ज्वाळांवर तडफडत होते. रुद्रप्रताप देशमुख किती प्रभावशाली आणि ताकदवान माणूस आहेत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. ते काही करू शकतात हे ते चांगलंच जाणून होते, पण तरीही ते निर्णय त्यांच्या बाजूने घेऊ शकत नव्हते किंवा कदाचित घ्यायचाच नव्हता. आज रुद्रप्रताप साहेबांना उत्तर द्यायचं होतं. संपूर्ण दिवस निघून गेला, पण ना रुद्रप्रताप साहेबांचा फोन आला ना त्यांचा माणूस. यामुळे दत्तात्रय पाटील थोडे सुटकेचा श्वास घेत होते, पण निर्धास्त मात्र अजिबात नव्हते. फोनची प्रत्येक बेल वाजली की त्यांचं हृदय दडपून जायचं. रुद्रप्रतापला उत्तर हवं होतं, म्हणून ते त्यांच्या संपर्काची वाट पाहत होते. स्वतःहून बोलण्याचा विचारही ते करू इच्छित नव्हते. ते मानसिक तणावाखाली दबले गेले होते. डोक्यावर प्रचंड ताण होता, तरीही त्यांच्या निर्णयात कोणतीही मऊपणा येत नव्हता. आजही त्यांचा निर्णय तोच होता, जो 2 दिवसांपूर्वी त्याने रुद्रप्रताप साहेबांना स्पष्ट सांगितला होता. आणि ही गोष्ट त्यांना चांगलीच माहीत होती की रुद्रप्रताप साहेब हा नकार कधीच स्वीकारणार नव्हते. दत्तात्रय पाटील हो म्हणू शकत नव्हते आणि रुद्रप्रताप साहेब नाही ऐकू शकत नव्हते. खूप कठीण काळ त्यांच्या आयुष्यात आला होता. सतत विचार करून त्यांचं डोकंच फुटेल असं वाटत होतं. रुद्रप्रताप साहेबांची एक गोष्ट त्यांना फार घाबरवत होती. जो माणूस वैरानंतर मैत्री करू शकतो तो मैत्रीनंतर पुन्हा वैरही करू शकतो. या व्यवहारातून फायदा होईल की नाही हे माहीत नव्हतं, पण मोठं नुकसान होण्याची भीती मात्र स्पष्ट दिसत होती. त्यांची विचार करण्याची शक्ती जणू गोठून गेली होती. रुद्रप्रताप साहेबांच्या ताकदीचा त्यांना भरपूर अंदाज होता, म्हणूनच त्यांच्या कठोर आणि ठाम आवाजाने ते आतून हादरले होते. तरीही ते अजूनही आपल्या निर्णयावर ठाम उभे होते. इतक्यात फोनची बेल सतत वाजू लागली. ते विचारात इतके हरवले होते की आजूबाजूचं भानच उरलं नव्हतं. शेवटी एका नोकराने पुढे येत पटकन रिसिव्हर उचलला. साहेब, रुद्रप्रताप देशमुख तुमच्याशी बोलू इच्छित आहेत. खरं तर दत्तात्रय पाटील यांना याच फोनची आतुरतेने वाट होती. तरीही हे ऐकताच त्यांच्या छातीत धडधड वाढली. घाबरलेल्या हाताने त्यांनी रिसिव्हर उचलला. हॅलो. त्यांचा अडकलेला आवाज कसाबसा बाहेर पडला. समोरून रुद्रप्रताप साहेबांचा शांत पण थेट आवाज आला. पाटील साहेब, मी जास्त वेळ घेणार नाही. थेट मुद्द्यावर बोलतो. मी फक्त तुमचं उत्तर ऐकण्यासाठी फोन केला होता. सांगा तुमचा निर्णय काय आहे? रुद्रप्रताप साहेबांनी कुठल्याही औपचारिक गोष्टींना वेळ न देता थेट मुद्द्यावर गंभीर आवाजात विचारलं. दत्तात्रय पाटील त्यांच्या भारदस्त आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजाने आतून हादरले. त्यांच्या नसांमध्ये ताण स्पष्ट जाणवत होता. तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम होते. उत्तर तर मी तुम्हाला आधीच दिलं आहे. त्यांनी स्वतःला धीर देत उत्तर दिलं. ही 2 दिवसांची मुदत देणं विनाकारण होतं. तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवला. ते पुढे म्हणाले, तेव्हा देखील माझा नकार होता आणि आजही तोच आहे. क्षणभर शांतता पसरली.
मग रुद्रचा थंड पण भीतीदायक आवाज ऐकू आला. विनाकारण गोष्ट आम्ही नाही, तुम्ही करत आहात. त्यांच्या आवाजात आता स्पष्ट कठोरपणा उतरला होता. आमचे फक्त 2 दिवस वाया गेले आहेत, ते पुढे म्हणाले. पण चुकीच्या आणि अन्यायाच्या गोष्टींसाठी आम्ही लोकांचं आयुष्य संपवायलाही मागे हटत नाही. दत्तात्रय पाटील त्यांच्या अंगावर काटा आला. रुद्रप्रताप साहेबांचा आवाज आणखी गंभीर झाला. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, शेवटी निर्णय तोच होतो जो आम्हाला हवा असतो. ते प्रत्येक शब्दावर जोर देत पुढे म्हणाले. तुमचा होकार आमच्यासाठी फक्त एक औपचारिकता होती. आम्ही तुम्हाला मान द्यायचा प्रयत्न करत होतो. क्षणभर थांबून त्यांनी कटू स्वरात म्हटलं. पण बहुतेक तुम्ही स्वतःला त्या मानासाठी योग्य समजलंच नाही. ठीक आहे. त्यांच्या आवाजात आता गूढ शांतता होती. लवकरच तुम्हालाच समजेल. तुमच्यासाठी नकार योग्य होता की होकार. नमस्कार. इतकं बोलून रुद्रप्रताप साहेबांनी फोन कट केला. दत्तात्रय पाटील काही क्षण जागच्या जागी थिजून बसले. ओठांवर आलेले शब्द तिथेच अडकून राहिले. मनात भीतीचं वादळ सुरू झालं. खरं तर रुद्रप्रताप साहेब वेळ संपवू इच्छित होते. पण दत्तात्रय पाटील यांना त्यांच्या मैत्री करण्याच्या पद्धतीवरच विश्वास बसत नव्हता. त्यांच्या मनात सतत एक भीती घर करून बसली होती. जो माणूस जुनं वैर विसरून मैत्री करू शकतो, तोच एखाद्या दिवशी त्या मैत्रीच्या आडून जुन्या हिशोबाचाही बदला घेऊ शकतो. या कारणामुळे रुद्रप्रताप साहेब त्यांच्या नजरेत पूर्णपणे विश्वास ठेवण्यासारखे नव्हते. जो माणूस समोरासमोर बसून नीट अभिवादन करत नाही, हातही मिळवत नाही, त्याच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा तरी कशी करायची? अशा व्यक्तीसोबत संबंध मजबूत करणं म्हणजे धोका मोठा असल्यासारखं होतं. रुद्रप्रताप साहेब टीव्हीकडे पाहत बसले होते. पण त्याचं लक्ष टीव्हीवर नव्हतंच. डोळ्यांसमोर वेगळी चित्रफीत सुरू होती. मनात काहीतरी योजना आकार घेत होत्या. डोकं अनेक विचारांच्या गुंतात अडकलेलं होतं. ते खूप खोल विचारात बुडाले होते. इतक्यात विक्रम त्यांच्या बोलावणीवर खोलीत आला. तो आदराने समोर उभा राहिला. आदेश साहेब. रुद्रप्रताप साहेबांनी त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहिले. विक्रम. दत्तात्रय पाटील यांना बहुतेक मान मिळवायची इच्छा नाही. त्यांच्या आवाजात आता थंड नाराजी होती. जेव्हा एखादा माणूस स्वतःचा तमाशा बनवून घ्यायला तयार असतो, तेव्हा आपण त्याला थांबवू शकत नाही. क्षणभर शांत राहून ते पुढे म्हणाले. आपणही काही गोष्टी करायला मजबूर होतो. जे करायचं आहे ते लवकर पूर्ण कर. ठीक आहे साहेब, विक्रम म्हणाला. आदेश मिळताच तो तात्काळ खोलीबाहेर निघून गेला. काही दिवसांच्या सततच्या धावपळी आणि प्रयत्नांनंतर विक्रम आपल्या काही माणसांसोबत ते काम पूर्ण करून परतला. त्यावेळी रुद्रप्रताप साहेब आपल्या पलंगावर उशाणा टेकून मोबाईलवर कुणाशी तरी शांतपणे बोलत होता. विक्रम त्यांचं बोलणं संपण्याची वाट पाहत बाजूला उभा राहिला. फोन ठेवताच रुद्रप्रताप साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं. काय विक्रम, काम झालं का? विक्रम हलकसं हसला. पूर्ण झालं साहेब. तुम्ही आदेश द्यायचा आणि काम पूर्ण होणार नाही, असं कधी झालंय का? त्याचं उत्तर ऐकून रुद्रप्रताप साहेबांच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं. म्हणजे दत्तात्रय पाटील यांनी आम्हाला भेटण्यालाही योग्य समजलं नाही? ते मंद आवाजात म्हणाले. आपल्याला माहिती होतंच की आपण हे करू शकतो. पण पाटील साहेबांना त्याचा अंदाज नव्हता. ते उठत म्हणाले, चालेल, आता त्यांनाही समजेल. दोघेही खोली बाहेर आले. विक्रम त्यांना एका बंद खोलीच्या दरवाजापर्यंत घेऊन गेला आणि स्वतः बाहेरच थांबला. रुद्रप्रताप साहेबांनी जड हाताने दरवाजाचं हँडल फिरवलं आणि हळूच दरवाजा उघडून आत शिरला. खोली पूर्ण अंधारात बुडालेली होती. त्यांनी लाईट सुरू केली. त्यांची नजर थेट बेडकडे गेली. समोरच्या सोफ्याजवळ एक मुलगी गुडघ्यात डोकं खुपसून रडत बसली होती. तिचं संपूर्ण शरीर हुंदक्यांनी हलत होतं. रुद्रप्रताप जड पावलांनी तिच्या जवळ गेला. त्यांनी हलकसं खाकरत आपली उपस्थिती जाणवून दिली. कोणीतरी असल्याचा भास होताच ती दचकून झटकन उठली. समोर उभ्या असलेल्या उंच रुबाबदार रुद्रप्रताप देशमुखांना पाहताच तिच्या डोळ्यात भीती उतरली. ती नकळत स्वतःमध्येच आकसून गेली. रुद्रप्रताप साहेबांनी गंभीर आवाजात विचारलं, तुझं नाव काय आहे? ती मात्र त्यांच्याकडे नीट न पाहताच घाबरलेल्या स्वरात काहीही बोलली नाही. फक्त हुंदके देत मान खाली घालून उभी राहिली. रुद्रप्रताप पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला, मी तुझं नाव विचारलं. काही क्षणांच्या शांततेनंतर ती कशीबशी बोलली, जान्हवी. ती भीतीने थरथरत हुंदक्यांमध्ये स्वतःचं नाव सांगत होती. रुद्रप्रताप साहेबांनी तिच्याकडे स्थिर नजरेने पाहिलं. फक्त जान्हवी पुरेसा आहे, ते शांतपणे म्हणाले. पाटील हे आडनाव आता फार काळ तुझ्या नावामागे राहणार नाही. हे ऐकता जान्हवीच्या डोळ्यात भीती आणखी दाटून आली. ती दचकून त्यांच्या दिशेने पाहू लागली. पांढऱ्या रंगाचे नीटनेटके कपडे, खांद्यावर करड्या रंगाची शाल
उंच आणि प्रभावी व्यक्तिमत्व घेऊन रुद्रप्रताप तिच्यासमोर शांतपणे उभा होता. त्याच्या नजरेत काहीतरी गूढ होतं, ज्यामुळे ती आणखी घाबरली. ती घाईघाईने उभी राहिली. रुद्रप्रताप साहेब शांत आवाजात म्हणाला, "उभी का राहिलीस? बस." ते पुढे म्हणाले, "आपल्या दोघांमध्ये सध्या फक्त 2-3 पावलांचं अंतर आहे आणि ते अंतर काही शब्दांनंतर संपेल." त्यांचा शांत, थंड स्वर जान्हवीच्या मनात आणखी अस्वस्थता निर्माण करून गेला. तिचे सुंदर डोळे आश्चर्य आणि भीतीने मोठे झाले. "आता तू आराम कर." रुद्रप्रताप साहेब ठाम पण मंद आवाजात म्हणाले, "रात्री आपलं नीट बोलणं होईल." इतकं बोलून ते खोलीबाहेर निघून गेले. जान्हवीला त्यांना थांबवायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं, पण शब्दच बाहेर पडले नाहीत. संपूर्ण खोली तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागली. डोकं गरगरू लागलं. पायातली शक्तीच संपल्यासारखी वाटली. तिने दोन्ही हातांनी डोकं धरलं आणि थकून सोफ्यावर कोसळली. बराच वेळ अर्धबेशुद्ध अवस्थेत पडून राहिल्यानंतर तिला शुद्ध आली. ती धावत दरवाजाजवळ गेली. हळूच दरवाजा उघडून बाहेर डोकावलं. एक माणूस बाहेरच बसून पहारा देत होता. घरातले अनेक नोकर इकडून तिकडे कामात व्यस्त फिरत होते. पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद होते. तिने दरवाजा लावण्यासाठी हात वर केला, पण आतून कडीच नव्हती. म्हणजे ती स्वतःलाही खोलीत बंद करू शकत नव्हती. रुद्रप्रताप साहेबांनी सगळी व्यवस्था अगदी पक्की केली होती. ती हॉस्टेलवरून घरी आली होती तेव्हा आईवडिलांकडून तिला सगळं समजलं होतं. घरातलं वातावरण आधीच तणावपूर्ण होतं. रुद्रप्रताप साहेबांची तिला इच्छाही विचित्र वाटली होती. आपल्या भावाच्या मृत्यूमुळे झालेलं वैर संपवण्यासाठी मैत्रीच्या नावाखाली दत्तात्रय पाटील यांच्या मुलीशी लग्न करायचं. एकतर दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वर्षांचं वैर होतं आणि दुसरं म्हणजे अशा मैत्रीतून खरंच वैर संपेल अशी आशा फार कमी वाटत होती. दत्तात्रय पाटील यांना वाटत होतं रुद्रप्रताप लग्न करून फक्त वैर संपवणार नाही, तर जुन्या शत्रुत्वाचा राग त्यांच्या मुली जान्हवीवर काढतील. तसं पाहिलं तर रुद्रप्रताप साहेबांमध्ये काही वाईट नव्हतं. तो मोठा जमीनदार होता. त्यांचा प्रभाव मोठा होता. त्याचं व्यक्तिमत्व रुबाबदार आणि प्रभावी होतं. कोणीही त्यांच्याकडे पाहून प्रभावित झाल्याशिवाय राहणार नव्हतं. पण इथे प्रश्न होता वर्षानुवर्षांचा वैराचा. म्हणून दोन्ही बाजू एकमेकांपासून दूर राहणंच पसंत करत होत्या. रुद्रप्रताप साहेबांनी मैत्रीचा हात पुढे केला, पण तोही अशा पद्धतीने की दत्तात्रय पाटील काही केल्या तयार झाले नाहीत. आज सकाळी नाश्ता झाल्यावर जान्हवी आपल्या लहानपणच्या मैत्रिणीला भेटायला घराबाहेर पडली होती. मैत्रिणीचं घर फक्त 2 गल्ली पुढे असल्याने ती नेहमीप्रमाणे एकटीच पायी निघाली. आजही तिने तसंच केलं, पण ती गल्लीतून बाहेर पडताच गडद काचेची एक काळी कार तिच्याजवळ येऊन थांबली. ती कारकडे नीट पाहते ना पाहते, इतक्यात एक माणूस झटकन बाहेर उतरला. त्याने तिचं तोंड दाबलं आणि तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं. सगळं इतक्या अचानक घडलं की काही क्षण ती काही समजूच शकली नाही. "आवाज काढू नकोस." एक कठोर आवाज तिच्या कानावर पडला. "नाहीतर आमच्याकडे पिस्तूल आहे." ते खरंच शस्त्रांनी सज्ज होते. जान्हवी घाबरून गप्प बसली. ती नाजूक घाबरलेली मुलगी त्या धोकादायक माणसांसमोर काय करणार होती? तिचा आवाज घशातच अडकून राहिला. तिची भीती इतकी वाढली होती की जणू शरीराने साथ सोडायला सुरुवात केली होती. काही रागीट चेहऱ्यांच्या माणसांमध्ये ती असहाय्य बसली होती. गाडी जेव्हा रुद्रप्रताप साहेबांच्या मोठ्या वाड्यात शिरली तेव्हा तिला सगळं समजलं आणि नंतर रुद्रप्रताप साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ते तिच्याशी लग्न करू इच्छितात. तिला इथे आणण्यामागचा हेतू तोच होता. दत्तात्रय पाटील यांनी नकार दिला म्हणून रुद्रप्रताप साहेबांनी पुढचं पाऊल उचललं होतं. ते आपल्या शब्दाचे पक्के निघाले. सकाळपासून रडून तिची अवस्था बिकट झाली होती. तिला आईबाबांची खूप काळजी वाटत होती. ती घरी न पोहोचल्यावर त्यांच्यावर काय बितत असेल. बाबा तर अपमान आणि धक्क्याने कोसळून जातील अशी भीती तिला वाटत होती. दुपारी एक नोकर भरपूर जेवण घेऊन आला, पण तिने काहीही न खाता ते परत पाठवलं. ट्रॉलीवर अनेक पदार्थ होते, पण अशा परिस्थितीत भूक तरी लागणार कशी? ती पलंगावर पडून छताकडे बघत राहिली. भूक, भीती आणि काळजीमुळे तिची अवस्था वाईट झाली होती. रडून रडून डोळे सुजले होते. घरी ती रोज दुपारी झोपायची, पण इथे तर झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी झोप लागणार नाही असं वाटत होतं. संध्याकाळ झाली. घरातल्या मंदिरातील घंटांचा आवाज ऐकून ती कशीबशी उठली. तिने हातपाय धुवून देवासमोर प्रार्थना केली. थोडं मन हलकं झालं आणि मग पुन्हा भूक जाणवली. पण तिने ठरवलं होतं काहीही खायचं नाही. संध्याकाळी एक नोकर चहा आणि खाणं घेऊन आला. तिने तेही नाकारलं. नोकर ट्रॉली परत घेऊन जाऊ लागला. तेव्हा ती म्हणाली, "हे परत घेऊन जा." तो नम्रपणे म्हणाला, "साहेबांचा आदेश आहे. ट्रॉली इथेच ठेवायची. तुम्हाला वाटेल तेव्हा चहा घ्या." इतकं सांगून तो ट्रॉली तिथेच ठेवून बाहेर निघून गेला.
त्या क्षणी जान्हवीला प्रचंड भूक लागली होती. डोकं ठणकत होतं. चहाची तीव्र इच्छा होत होती, पण तिचा स्वाभिमान आड येत होता. हा तो क्षण होता जिथे ती कमकुवत पडू शकली असती, पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला रुद्रप्रताप साहेबांसमोर हतबल दाखवायचं नव्हतं. अचानक तिच्यातला आत्मसन्मान जागा झाला आणि क्षणभरापूर्वी असलेली भूकही जणू शांत झाली. आईबाबांच्या सन्मानाचा विचार मनात येताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती चेहरा हातात लपवून रडत बसले होते. इतक्यात रुद्र साहेब खोलीत आले. त्यांनी ट्रॉलीकडे नजर टाकली. चहा तसाच ठेवलेला होता. त्यांच्या कपडावर आठ्या उमटल्या. म्हणजे हे काय चाललंय? ते गंभीर आवाजात म्हणाले. ही उपासमार कशासाठी? उपोषण करून काय सिद्ध करायचं आहे तुला? ते तिच्या समोर उभे राहून कठोर स्वरात विचारत होते. जान्हवीने मान खाली घालत हुंदक्यांमध्ये उत्तर दिलं. मला भूक नाही. भूक नाही? रुद्रप्रताप साहेबांचा आवाज किंचित कठोर झाला. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीस. दुपारचं जेवण नाकारलं. आता चहाही नाही. ते काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. मग मी काय समजायचं? जान्हवी काहीच बोलली नाही. शांत राहिली. रुद्रप्रताप साहेबांचा स्वर थोडा मंद झाला. तू स्वतःलाच त्रास देत नाहीयेस, याचा परिणाम मित्रांवरही होतो. ते पुढे म्हणाले. उठ, चहा घे. त्यांच्या आवाजात आदेश स्पष्ट होता. जर तुला वाटत असेल की अशाने परिस्थिती बदलेल तर तो गैरसमज आहे. इतक्यात जान्हवी पलंगावरून उठली आणि अचानक त्यांच्यासमोर हात जोडून रडू लागली. हे इतकं अनपेक्षित होतं की रुद्रप्रताप साहेबही क्षणभर स्तब्ध झाले. मला घरी जाऊ द्या, ती गयावया करत म्हणाली. कृपा करा, मला माझ्या आईबाबांकडे पोहोचू द्या. तिचा आवाज थरथरत होता. त्यांना लोकांसमोर उभं राहणंही कठीण होईल. ती रडत विनवणी करत होती. रुद्रप्रताप साहेबांच्या चेहऱ्यावर मात्र पुन्हा कठोरपणा उतरला. तिच्या अश्रूंनी त्यांच्या निर्णयावर काही परिणाम झाल्यासारखं दिसत नव्हतं. ते स्थिर आवाजात म्हणाले. जान्हवी, तुला घाबरण्याची गरज नाही. त्याने थोडं थांबून पुढे सांगितलं. जोपर्यंत आपल्या लग्नाची विधी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी काही मर्यादा ओलांडणार नाही. त्यांच्या आवाजात कठोर नियंत्रण होतं. आता शांत हो. बस. त्यांच्या आवाजातील अधिकारामुळे जान्हवी लाज, भीती आणि अस्वस्थतेने पलंगाच्या कोपऱ्यात जाऊन बसली. ती डोळे पुसत म्हणाली. तुम्हाला नेमकं हवं तरी काय आहे? हे सगळं का करत आहात? रुद्रप्रताप साहेब काही क्षण शांत राहिला. मग गंभीर आवाजात म्हणाले. हे इथपर्यंत यावं असं मलाही वाटलं नव्हतं. ते पुढे म्हणाले. पण तुझ्या बाबांनी मला या टप्प्यावर आणलं. त्यांच्या आवाजात हट्टीपणा स्पष्ट होता. मी तुझ्या बाबांशी थेट उभा राहू शकतो. मग परिस्थिती हाताळण्याची ताकद माझ्यात आहे. ते ट्रॉलीकडे पाहत म्हणाले. आता हट्ट सोड, काहीतरी खा. क्षणभर थांबून त्यांनी शांत पण ठाम स्वरात जोडलं. पुढे काय होईल ते नंतर पाहू, पण आत्ता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. रुद्रप्रताप साहेब काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले. तुला मी स्वतःच्या हाताने जेवणही भरवेन. ते पुढे काही बोलणार होते, पण वाक्य अधुरच सोडलं. त्यांच्या इतक्या बिनधास्त आणि स्पष्ट बोलण्याने जान्हवी अक्षरशः लाजेने आणि भीतीने गार झाली. तिच्या संपूर्ण अंगाला घाम फुटला. ती थरथरत्या आवाजात कशीबशी म्हणाली. मी तुमच्याशी कधीच लग्न करणार नाही. रुद्रप्रतापच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. असं? ते शांत पण टोचून म्हणाले. मग काय करशील? नकार देईन. जान्हवीने भीतीताबत उत्तर दिलं. रुद्रप्रताप साहेबांचा आवाज आता अधिक ठाम झाला. ठीक आहे, तू नकार देऊन बघ. ते तिच्याकडे रोखून पाहत म्हणाले. आणि मी होकार कसा मिळवायचा ते दाखवतो. त्यांच्या आवाजात अधिकार, आत्मविश्वास आणि कठोरपणा तिन्ही स्पष्ट जाणवत होते. जान्हवीच्या मनातली शेवटची आशाही जणू संपत चालली होती. रुद्रप्रताप पुढे म्हणाले. तू अजून खूप लहान आणि अनुभवहीन आहेस. त्यांच्या आवाजात कठोर वास्तव होतं. जेव्हा आम्ही तुला इथपर्यंत आणू शकतो तेव्हा परिस्थिती आमच्या बाजूने वळवण्याची ताकदही ठेवतो. हे ऐकताच जान्हवीने असहाय्यपणे दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. ती हळू आवाजात म्हणाली. मी स्वतःचं काहीतरी वाईट करून घेईन. तो तिचा शेवटचा प्रतिकार होता. रुद्रप्रताप तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाले. धाडस आहे तुझ्यात? त्यांच्या आवाजात विचित्र स्थिरता होती. पण स्वतःला इजा करणं कोणत्याही गोष्टीचं उत्तर नसतं. जान्हवीने मनातल्या मनात त्यांना कितीतरी वाईट शब्द बोलले, पण त्यांच्या स्पष्ट रोखठोक बोलण्याला तिच्याकडे उत्तरच नव्हतं. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. रुद्रप्रताप दरवाजाकडे गेले. दार उघडताच एका स्त्रीचा आवाज आला. जान्हवी दचकली. या घरात दुसरी स्त्री पाहून तिच्या मनाला थोडासा आधार वाटला. या वहिनी, रुद्रप्रताप साहेब बाजूला होत म्हणाले. ती स्त्री हसत म्हणाली. आता तुम्ही बाहेर जा, नवरीला तयार करायचं आहे.
त्यांच्या बोलण्यावर रुद्रप्रताप साहेब शांतपणे खोलीबाहेर गेले. स्त्री जान्हवी जवळ आली. हॅलो नवरीबाई, तिने हलक्या आवाजात हाक मारली. जान्हवीने हळूच मान वर केली आणि रिकाम्या नजरेने तिच्याकडे पाहू लागली. ती स्त्री हसली. असं काय बघतेस? तुझं नाव माहीत नाही म्हणून नवरीबाई म्हटलं. ती प्रेमाने बोलत होती. तसंही लग्नाच्या आधी मुलगी नवरीच असते ना. जान्हवी काही बोलली नाही. ती स्त्री मात्र बोलतच राहिली. खूप नशीबवान आहेस तू. तिने जान्हवीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. नाव काय तुझं? जान्हवी, तिने तुटक्या आवाजात उत्तर दिलं. आता तिला समजलं होतं रुद्रप्रताप साहेब मागे हटणाऱ्यांपैकी नव्हते. लग्न बहुतेक होणारच होतं. माझं नाव माधवी, ती हसून म्हणाली. मी रुद्रप्रताप साहेबांच्या जवळचा मित्र मुनीर यांची पत्नी. आज मी तुला तयार करायला आले आहे, तिने मोठी बॅग उघडत सांगितलं. म्हणजे अगदी सुंदर नवरी बनवायला? नवरी हा शब्द ऐकता जान्हवीचं हृदय धडधडू लागलं. ती आतून पूर्णपणे तुटली होती, पण परिस्थिती समोर हतबल होती. तिच्याकडे होकाराशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता. माधवी म्हणाली, चल आधी हातपाय धुवून ये, मग तयारी सुरू करू. जान्हवी शांतपणे बाथरूममध्ये गेली. माधवी मोठ्या सुटकेसमधून लाल रंगाचा भरजरी लग्नाचा लेहंगा आणि दागिने काढत होती. जान्हवीने जणू स्वतःला परिस्थितीच्या हवाली केलं. 2 तासांच्या मेहनतीनंतर माधवीने तिला सुंदर नवरीसारखं सजवलं. मोठा आरसा तिच्यासमोर धरला. क्षणभर जान्हवी स्वतःला ओळखू शकली नाही. इतकी सुंदर ती कधी दिसली नव्हती. माधवी हसत चिडवू लागली. आज तर रुद्रप्रताप साहेब तुला पाहून थक्क होतील. इतक्यात बाहेरून काही लोकांचे आवाज ऐकू आले. लग्नाच्या विधींसाठी लोक आले होते आणि त्या क्षणी जान्हवीचं मन ओरडून सांगावंसं वाटत होतं की मला हे लग्न मान्य नाही. तिला पळून जावंसं वाटत होतं. सगळं फेकून द्यावंसं वाटत होतं, पण ती एकटी होती, असहाय्य होती आणि पूर्णपणे अडकली होती. तिच्या कानात रुद्रप्रताप साहेबांचे शब्द पुन्हा घुमले. जेव्हा आम्ही तुला इथे आणू शकतो, तेव्हा परिस्थिती आमच्या बाजूने वळवूही शकतो. आणि दुर्दैवाने ते खरंही होतं. रुद्रप्रताप देशमुख काहीही करू शकत होता. त्यांच्या जबरदस्त प्रभावाची जाणीव आता तिला पूर्णपणे झाली होती. रुद्रप्रताप जिंकला होता आणि दत्तात्रय पाटील हरले होते. परिणामी जान्हवी आता त्यांची झाली होती, जबरदस्तीने. त्यांनी तिला स्वतःची बनवून घेतलं होतं. माधवीला जाऊन खूप वेळ झाला होता. जान्हवीची भूक आणि थकव्याने वाईट अवस्था झाली होती. तरीही तिच्या डोळ्यांतून झोप उडून गेली होती. ती सतत कसले कसले विचार करत बसली होती. रुद्रप्रताप देशमुखांच्या ताकदीचा अंदाज तिला आता चांगलाच आला होता. ज्या गोष्टीसाठी तिचे वडील आठवड्यांपासून नकार देत होते, ती गोष्ट रुद्रप्रतापाने त्यांच्या विरोधात जाऊन फक्त एका दिवसात करून दाखवली होती. या क्षणी ती आपल्या आईवडिलांचा विचार करत होती आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. इतक्यात दरवाजा उघडला आणि 15-16 वर्षांचा एक मुलगा खाण्याच्या पदार्थांनी भरलेली ट्रॉली घेऊन आत आला. साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही जेवून घ्या, तो हळू आवाजात म्हणाला आणि तिचं काहीही उत्तर न ऐकता निघून गेला. ट्रॉलीवर वेगवेगळे पदार्थ सजवलेले होते, पण जान्हवीचं काही खाण्याचं मन होत नव्हतं. भूक तर लागली होती, पण मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. तिने अन्नाकडे नजरेनेही पाहिले नाही. ती फक्त गुडघ्यात डोकं खुपसून रडत बसली. अचानक खांद्यावर जड स्पर्श जाणवताच ती दचकली आणि वर पाहिलं. समोर रुद्रप्रताप मोठ्या रुबाबात उभा होता. तिने लगेच मान खाली घातली. ते अगदी तिच्यासमोर खूप जवळ येऊन बसले. जान्हवीला त्यांची इतकी जवळी घाबरवून टाकत होती. तिच्या अंगातून एक विचित्र शिरशिरी गेली आणि ती घाबरत मागे सरकत पलंगाच्या टेकूला जाऊन लागली. त्यांनी आपला मजबूत आणि जड हात तिच्या थंडगार छोट्याशा हातावर ठेवला. जान्हवीने घाबरून हात असा झटकला जणू तिने जळत्या तारेचा स्पर्श केला होता. काय झालं? त्यांनी गंभीर भारदस्त आवाजात विचारलं. त्याची नजर तिच्यावर खोलवर रोखलेली होती. ती आधीच खूप अस्वस्थ आणि घाबरलेली होती, पण आता तिच्या मनात अक्षरशः वादळ उठलं होतं. आत्तापर्यंत उशाशी का बसली आहेस? जेवून घे, बाकीचं नंतर बोलू, तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला. मला काही खायचं नाही, ती थोडी मागे सरकत कठोरपणे म्हणाली. जरी आतून ती खूप घाबरलेली होती. खूप हट्ट आणि मनमानी केलीस तू. जेव्हा मी तुझ्याशी लग्न करू शकतो, तेव्हा तुला स्वतःच्या हाताने जेवूही घालू शकतो. प्रत्येक गोष्टीत हट्ट आणि मनमानी करशील तर आयुष्य जगणं कठीण होईल. त्याचा आवाज मंद होता, पण शब्द अत्यंत ठाम होते. मला माझ्यावर कठोर व्हायला भाग पाडू नकोस. त्याच्या त्या आवाजाने जान्हवीच्या मनात पुन्हा अस्वस्थता दाटून आली. ती फक्त असहाय्यपणे आपल्या समोर बसलेल्या त्या कठोर चेहऱ्याच्या माणसाकडे पाहत राहिली. तिचं संपूर्ण अस्तित्व जणू आगीमध्ये जळत होतं. हा माणूस जो आता स्वतःला तिचा मालक समजत होता, ज्याला तिच्यावर पूर्ण अधिकार असल्यासारखं वाटत होतं,
आणि त्या नात्याने तो तिच्याशी जबरदस्ती करू शकत होता. आता नकार दिलास तर त्यानंतर जे करेन ते करून दाखवेन, फक्त बोलणार नाही, ते म्हणाले. त्यांनी प्लेटमध्ये भात वाढला, त्यावर कबाब आणि रोस्टेड चिकनचा तुकडा ठेवला आणि चमचाभर भात तिच्याकडे पुढे केला. नाही, मी स्वतः खाईन, ती घाबरत त्यांचा हात थांबवत म्हणाली. ओके, जसं तुला हवंय, पण जेवण मात्र कर, ते हलकंसं हसत म्हणाले. जान्हवीने पटकन प्लेट हातात घेतली. खाल्ल्याशिवाय तिच्याकडे पर्यायही नव्हता. किती वेळ उपाशी राहणार होती ती? पूर्ण दिवस भूकतहान सहन करत गेला होता. रुद्रप्रतापांनी स्वतःसाठीही ताट वाढलं आणि शांतपणे जेवायला सुरुवात केली. जेवण झाल्यावर एक नोकर येऊन ट्रॉली घेऊन गेला. तू तर लग्नाला नकार देत होतीस, मग अचानक होकार का दिलास? ते पलंगावर कोपर टेकवत तिच्याकडे बारकाईने पाहत विचारू लागले. जान्हवीला वाटलं ते तिचे किल्ले उडवत आहेत. तिच्या मनात रागाच्या ठिणग्या पडू लागल्या. एक क्षण तर तिला वाटलं दरवाजा उघडून पळून जावं आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तसंच द्यावं, पण ती फक्त एक खोल सुस्कारा टाकून शांत बसली. काय झालं? त्याने तिचा सुस्कारा ऐकून विचारलं. या परिस्थितीत कुणाची तब्येत ठीक राहू शकते का? ती चिडून उलट त्यांनाच म्हणाली. ते हळूच हसले. या परिस्थितीसाठी मला जबाबदार ठरवू नकोस. मला इथपर्यंत पोहोचायला भाग पाडलं ते तुझे वडील दत्तात्रय पाटील यांनी. लग्न मी केलंय मान्य आहे, पण या सगळ्या परिस्थितीला जबाबदार तेच आहेत. कृपया मला माझ्या घरी सोडून या, ती खूप हळू आवाजात म्हणाली. हे ऐकताच रुद्रप्रताप देशमुख अचानक सरळ बसले आणि तिच्या चेहऱ्याकडे रोखून पाहू लागले. आतापासून हेच तुझं घर आहे, त्यांनी प्रत्येक शब्दावर जोर देत अत्यंत ठाम आवाजात सांगितलं. माझा अर्थ मला माझ्या आईवडिलांकडे सोडून या, ती घाबरत अडखळत म्हणाली. ते माझ्यासाठी खूप काळजी करत असतील. त्यांना तर माहीतही नसेल मी कुठे आहे. ते तुझ्याबद्दल अनभिज्ञ नाहीत. त्यांना सगळं माहीत आहे की तू कुठे आहेस, रुद्रप्रताप शांतपणे म्हणाले. लग्नाआधी मी त्यांना सगळी माहिती दिली होती. इतकंच नाही तर लग्नासाठी बोलवलं सुद्धा होतं, पण ते आले नाहीत. त्यात माझा काय दोष, ते अगदी निवांतपणे सांगत होते. हे ऐकता जान्हवीचं हृदय जोरात धडधडू लागलं. माझे डॅडी हे लग्न कधीच मान्य करणार नाहीत, जान्हवीच्या आवाजात ठामपणा होता. रुद्रप्रताप देशमुखांनी तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं. हे लग्न नाही मान्य करणार तर मग कोणतं लग्न मान्य करतील? की याआधी तुझं अजून एखादं लग्न झालं आहे? त्यांच्या आवाजातील धार ऐकताच जान्हवीचा चेहरा लाज, अपमान आणि भीतीने लालबुंद झाला. अशा प्रकारचं थेट बोलणं ती त्यांच्या तोडून अपेक्षितच करत नव्हती. मला काहीच माहिती नाही, तुम्ही मला घटस्फोट द्या आणि बस. रुद्रप्रतापांचा कडक आवाज संपूर्ण खोलीत घुमला. जान्हवी अक्षरशः दचकली. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. भीतीने तिने हात छातीवर ठेवला. मी तुझ्याशी लग्न केलं आहे, हा काही खेळ किंवा थट्टा नाही, ते कठोर नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाले. हा सगळा तमाशा आहे असं तुला वाटतंय का? पुन्हा कधी तो घाणेरडा शब्द तोंडातून काढलास तर जीभ ओढून काढेन. त्यांच्या आवाजात इतका राग होता की जान्हवी अंगभर थरथर कापू लागली. तू माझी, या घराची आणि स्वतःच्या सन्मानाची जपणूक करशील, हे कायम लक्षात ठेव. विसरून जा की तू कधी जान्हवी पाटील होतीस. ते थोडं पुढे झुकले. आता तू रुद्रप्रताप देशमुखांची पत्नी आहेस. त्यांच्या प्रत्येक शब्दाने जान्हवीच्या मनात घुसमट वाढत होती. तुझे वडील दत्तात्रय पाटील, त्यांनाच स्वतः इथे यावं लागेल. ना मी तिकडे जाणार ना तुला जाऊ देणार, त्यांनी रागाने आणि ठाम आवाजात सांगितलं. त्यांनी सगळं इतक्या स्पष्टपणे सांगितलं की जान्हवी आतून पूर्णपणे अस्वस्थ होऊन गेली. आता हेच तुझं घर आहे आणि उरलेलं आयुष्य तुला इथेच घालवायचं आहे. त्यांचा आवाज दगडासारखा कठोर होता. असं कधीच होणार नाही. जान्हवीच्या तोंडून शब्द बाणासारखे बाहेर पडले. रुद्रप्रतापांनी तिच्याकडे धारदार नजरेने पाहिलं. तू खूप हट्टी आहेस आणि खूप तावातावाने बोलतेस, त्यांनी थंड पण टोचणाऱ्या आवाजात म्हटलं. हो, ती रागाने म्हणाली. आणि त्याचं कारणही तुम्हीच आहात, कारण तुमच्यासारख्या उद्धट, नीच आणि घाणेरड्या माणसासोबत मी एक क्षणही राहणार नाही. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच धाड. रुद्रप्रतापांचा जड हात तिच्या नाजूक गालावर उमटला. क्षणभर जान्हवीला काहीच समजलं नाही. गालावर हात ठेवून धुसर झालेल्या डोळ्यांनी ती फक्त त्यांच्याकडे पाहत राहिली. तुला जे हवं आहे ते कधीच होणार नाही. त्याने तिचं मनगट लोखंडी पकडीत धरलं आणि जोरात झटका दिला. क्षणात ते उठले, लांबच लांब पावलं टाकत. कार्पेट तुडवत ते खोलीबाहेर निघून गेले आणि जान्हवी तिथेच कोसळून रडू लागली. खूप वेळ स्वतःच्या नशिबावर रडून, नियतीला दोष देऊन ती शेवटी मन मारून उठली. ड्रेसिंग रूममध्ये जाऊन तिने कपडे बदलले.
तोंड हात धुतला आणि थोडं बरं वाटल्यावर पुन्हा बेडवर येऊन पडली. अतोनात थकव्यामुळे तिला पटकन झोप लागली. दिवसभराच्या सगळ्या यातना जणू झोपेने काही काळासाठी लपवून टाकल्या. सकाळी जाग आली तेव्हा बराच दिवस वर आला होता. भिंतीवरच्या सुंदर घड्याळावर नजर पडताच ती दचकून उठली. घड्याळाचे काटे 11 वाजत असल्याचं दाखवत होते. थकवा उतरला होता आणि झोपही पूर्ण झाली होती. ती पटकन बाथरूममध्ये गेली. अंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिला स्वतःला बरंच ताजतवानं वाटत होतं. समोर कालचा तोच मुलगा तिची वाट पाहत उभा होता. रुद्रप्रताप साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे, त्याने नमस्कार करत संदेश दिला. त्यांचं नाव ऐकताच जान्हवीचं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडू लागलं. काल रात्री ज्या पद्धतीने ती त्यांच्याशी बोलली होती त्यानंतर आता त्यांना सामोरं जायची तिला भीतीही वाटत होती आणि थोडी लाजही. काय झालं? मला का बोलावत आहेत? तिने केस विंचरायला ब्रश उचलत वरकरणी निष्काळजीपणे विचारलं, जरी आतून ती उत्तर जाणून घेण्यासाठी बेचैन होती. मुलगा गंभीरपणे म्हणाला, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. ते तुम्हाला कारण असो वा नसो कधीही बोलावू शकतात. आणि आत्ता का बोलावत आहेत? ते तुम्हालाच त्यांच्या जवळ गेल्यावर कळेल. तो शांतपणे म्हणाला, आम्ही साहेबांना असे प्रश्न विचारत नाही आणि तेही आम्हाला सांगण्यासारखं समजत नाहीत. म्हणून हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्हालाच त्यांच्याकडे जावं लागेल. त्या मुलाचं इतकं समजूतदार आणि सविस्तर उत्तर ऐकून जान्हवी काही क्षण गप्पच राहिली. थोड्या वेळाने ती पुन्हा बोलली, तू शिकतोस का? तुझ्या बोलण्यात खूप शिस्त, संस्कार आणि समज दिसते. तो गंभीरपणे म्हणाला, नाही, जास्त नाही, पण मी शिक्षण पूर्ण केलं आहे. अच्छा, किती शिकलास? जान्हवीने उत्सुकतेने विचारलं. त्याच्याशी बोलताना तिला बरं वाटत होतं. मी 10वी सेकंड डिव्हिजनने पास झालो आहे. तो शांतपणे म्हणाला. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तू अभ्यासात इतका चांगला आहेस, मग पुढचं शिक्षण का सोडलंस? ती आपुलकीने विचारू लागली. सोडलं नाही, परिस्थितीमुळे थांबावं लागलं. तो हलक्या आवाजात म्हणाला. ते कसं? जान्हवी जणू त्याची मुलाखतच घेत होती. मी अभ्यासात चांगला आहे, पण पैशांच्या बाबतीत नाही. माझे आईवडील माझ्या पुढच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नव्हते, म्हणून पुढे शिकू शकलो नाही. हे ऐकून जान्हवीला वाईट वाटलं. तुला पुढे शिकायचं आहे का? आमच्याकडे तितकी साधनं नाहीत मॅडम. मॅडम हा शब्द ऐकून जान्हवीला एकदम संकोचल्यासारखं वाटलं. तू रुद्रप्रताप साहेबांना सांगायचं होतंस ना, त्यांच्यासाठी तुला शिकवणं काही मोठी फार गोष्ट नाही. तिने त्याला मार्ग सुचवला. रुद्रप्रताप साहेब मला पुढे शिकवायला तयार होते. तो गंभीरपणे म्हणाला, पण मीच नकार दिला. जान्हवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आणि मी इथे काम करतोय तेही पुढे शिकण्यासाठीच. मला स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण घ्यायचं आहे. कुणाच्या उपकाराचं ओझं किंवा कैद नको. कुणाच्या दबावाखाली नाही. त्याच्या आत्मविश्वासाने बोललेल्या शब्दांनी जान्हवी प्रभावित झाली. खूप छान विचार आहेत तुझे, ती हलकसं हसत म्हणाली. माझ्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबत असतील. देव तुला नक्की यश देईल. तो हलकसं हसला. आता तुम्ही लवकर चला, नाहीतर रुद्रप्रताप साहेब माझ्यावर रागावतील. कदाचित मी तुम्हाला उशिरा निरोप दिला असं त्यांना वाटेल. त्याच्याशी बोलण्यात जान्हवी इतकी गुंतली होती की तो तिला बोलवायला आला होता हेच ती विसरून गेली होती. ती थोडी घाबरतच त्याच्यासोबत निघाली. तो मुलगा तिला डायनिंग हॉलच्या दारापर्यंत सोडून पुढे निघून गेला. जान्हवीने थरथरणाऱ्या पायांनी आत पाऊल टाकलं. समोर टेबलावर रुद्रप्रताप देशमुख आपल्या नेहमीच्या रुबाबात बसले होते. तिला येताना पाहून ते उभे राहिले. या, बसा. त्यांनी हाताने समोरच्या खुर्चीकडे इशारा केला. ती शांतपणे जाऊन बसली. ती बसल्यानंतर तेही पुन्हा आपल्या खुर्चीत बसले. जान्हवीने स्वतःसाठी चहा बनवायला सुरुवात केली, पण त्यांनी तिचा कप हळूच स्वतःकडे ओढून घेतला. ती गोंधळलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली. टेबलवर सगळं खायला आहे. यापैकी काही आवडलं नाही तर तुझ्या आवडीचं सांग, मी लगेच मागवतो, त्यांनी सहजपणे सांगितलं. जान्हवीने ब्रेडचा एक स्लाइस घेतला आणि त्यावर जाम लावू लागली. खरं तर घरातले पदार्थ खूप चांगले होते. काल रात्री रुद्रप्रतापांनी तिला जबरदस्तीने बरंच काही खाऊ घातलं होतं. शेवटी त्यांनी संत्र्याच्या ज्यूसचा ग्लास तिच्यासमोर सरकवला. चहा झाल्यावर माझ्या खोलीत ये, ते म्हणाले. नॅपकिनने हात पुसले आणि बाहेर निघून गेले. जान्हवी जेव्हा त्यांच्या खोलीत पोहोचली तेव्हा ते कुणाशी तरी फोनवर बोलण्यात व्यस्त होते. तिला पाहताच त्यांनी हाताने बाजूच्या सोफ्याकडे बसायचा इशारा केला. ती शांतपणे जाऊन बसली. मोबाईल कॉल संपवून ते तिच्याकडे वळले. आता पुढचा काय विचार आहे? त्यांनी भविष्यासंदर्भात विचारलं. मला माझ्या घरी जायचं आहे, ती मान खाली घालत हळू आवाजात म्हणाली. तू तुझ्याच घरी आहेस, त्यांनी कठोर आवाजात उत्तर दिलं. काही दुसरं बोल. मला माझ्या आईकडे, माझ्या बाबांकडे घेऊन चला. तुमची दुश्मनी तर बाबांची आहे, मग शिक्षा मला का?
ती कातर आवाजात म्हणाली. रुद्रप्रतापने तिचे खांदे पकडले आणि तिला जवळ बसवलं. दुश्मनी नव्हती आणि आता तर तीही संपली आहे, कारण तुझ्याशी लग्न झाल्यानंतर सगळं बदललं. ते हलकंसं हसत म्हणाले. पण तुम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याने तर परिस्थिती अजून बिघडेल, ती नाराज स्वरात म्हणाली. त्याची काळजी तू करू नकोस, मी आहे ना, सगळं सांभाळेन, ते तिचा हात पकडत म्हणाले. पण जान्हवीने हळूच आपला हात मागे घेतला. असं लग्न मला सुद्धा करायचं नव्हतं, ते शांतपणे म्हणाले. हे सगळं तुझे वडील दत्तात्रय पाटील यांच्या वागण्याचं फळ आहे. मी व्यवस्थित मागणी घातली होती, पण त्यांनी ती अत्यंत वाईट पद्धतीने नाकारली. मग मला हे पाऊल उचलावं लागलं. त्यांचा आवाज पुन्हा कठोर झाला. आणि वारंवार तिकडे जायचं बोलून माझं डोकं खाऊ नकोस. तू तिकडे जाणार नाहीस, ते स्वतः इथे येतील आणि त्यांना यावंच लागेल. आता तुझं सुख माझ्याशी जोडलेलं आहे, त्यांच्याशी नाही. त्यामुळे हे रडणं बंद कर, ते म्हणाले. हे घर सांभाळ. घराची जबाबदारी आता तुझी आहे, माझी नाही. मला बाहेरची खूप कामं असतात, असं म्हणत त्यांनी खिशातून चाव्यांचा मोठा जुळगा काढला आणि तिच्या मांडीवर ठेवला. आता या घरातल्या प्रत्येक गोष्टीची मालकीण तू आहेस. तुला जे हवं ते कर, मी कधी काही विचारणार नाही. एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर टाकून रुद्रप्रताप देशमुख निघून गेले. जान्हवी काही क्षण आश्चर्याने आपल्या मांडीवर पडलेल्या चाव्यांच्या मोठ्या जुळग्याकडे पाहत राहिली. तिला तर स्वतःच्या खोलीची आणि कपाटाची चावीही नीट सांभाळता येत नव्हती. मग एवढं मोठं घर आणि इतक्या चाव्या ती कशा सांभाळणार? तिने घाबरत चाव्या उचलल्या आणि पटकन उठून उभी राहिली. कुठे चालली आहेस? रुद्रप्रतापाने तिला उठताना पाहून विचारलं. माझ्या खोलीत, ती हळू आवाजात म्हणाली. आता हीच तुझी खोली आहे, त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि तुम्ही? तिने थोडं संकोचत डोळे मोठे करत विचारलं. साहजिकच आहे, मीही याच खोलीत राहणार, ते तिच्याकडे बारकाईने पाहत म्हणाले. नाही नाही, जान्हवीच्या अंगावर काटा आला. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली आणि वळून निघू लागली. पण रुद्रप्रतापाने झटकन पुढे येत तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं. जान्हवीला जणू श्वास अडकल्यासारखं वाटलं. त्यांच्या जवळकीने तिच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. तिने घट्ट डोळे मिटले आणि मान खाली घातली, जणू आता ते पुन्हा एखादी शिक्षा सुनावणार होते. कुठे चालली होतीस? त्यांचा आवाज गंभीर होता. मी काही तमाशा करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं नाही. आता तू माझी बायको आहेस आणि बायकोसारखीच राहायचं आहे. त्यांच्या आवाजात कठोर इशारा होता. मला जबरदस्ती करायला भाग पाडू नकोस. तुझ्या बाबांनी माझं ऐकलं नाही, त्याचा परिणाम तू पाहिलास. त्यांनीही पाहिला आणि समजून घेतला. ते तिच्याकडे रोखून पाहत म्हणाले. आणि तू जर माझं ऐकलं नाहीस तर माझ्याकडे ऐकवण्याचे खूप मार्ग आहेत. एका लग्नाचं उदाहरण तर तू पाहिलं आहेसच. जान्हवी मेण्यासारखे गोठून बसली होती. हे घर आहे, थिएटर नाही, ते पुढे म्हणाले. नोकरांसमोर कोणताही तमाशा करण्याची मुभा मी तुला देऊ शकत नाही. आता तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर या घराचा सन्मान आणि मालकीण आहेस. या संपूर्ण घराची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. त्यामुळे ही जबाबदारी समजून घे, स्वीकार आणि व्यवस्थित निभाव. त्यांनी घरातील सगळ्या गोष्टी, जबाबदाऱ्या आणि नियम तिला समजावून सांगितले. काही सूचना दिल्या आणि मग घाईघाईने खोलीतून बाहेर निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर जान्हवी तिथेच शांत बसून राहिली. तिचं मन होत होतं की मोठ्याने रडावं, ओरडावं, पण ती काहीच करू शकली नाही. तिला आपल्या आईवडिलांची प्रचंड काळजी वाटत होती. त्यांच्यावर काय बीतत असेल, ते कसे असतील, काहीच माहीत नव्हतं. इथून फोन करण्याची संधीही तिला अजून मिळाली नव्हती. घरात नोकरांची अक्षरशः फौज होती. ती आपल्या प्रिय आईवडिलांना भेटण्यासाठी तडफडत होती. त्यांच्याशी बोलण्यासाठी व्याकुळ झाली होती. रुद्रप्रतापांना काही सांगणं म्हणजे जणू वाघाच्या तोंडात हात घालण्यासारखं होतं. तिला काहीच समजत नव्हतं की आपल्या आईवडिलांचे संपर्क कसा साधायचा. या घरात जगातल्या सगळ्या सुखसोयी होत्या, पण तिच्या मनाला काहीच समाधान देत नव्हतं. खरं तर प्रत्येक ऋतू, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक भावना माणसाच्या मनातच असते. मन आनंदी असेल तर प्रत्येक गोष्ट सुंदर वाटते, पण आतूनच मन तुटलेलं असेल तर ना वसंत सुंदर वाटतो, ना सण, ना आनंद, ना फुलांचा सुगंध मनाला भिडतो, ना शहनाईसारखे सूर हृदयाला स्पर्श करतात. रुद्रप्रताप देशमुखांनी तर तिचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उलतापालत करून टाकलं होतं. घरातली नोकराणी रमा खूप बोलकी होती. ती जान्हवीसोबत इतक्या गप्पा मारायची की तिला कंटाळा येत नसे. त्या दिवशी जान्हवी रमासोबत तिच्या घराबद्दल, मुलांबद्दल विचारत गप्पांमध्ये रमली होती. रमा ही प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगत होती. जर रमाची मुलाखत संपली असेल तर जरा माझ्या खोलीत या. अचानक मागून आलेला रुद्रप्रतापांचा आवाज ऐकून जान्हवीचं बोलणं थांबलं. ती अक्षरशः दचकली. तिने रमाला जाण्याचा इशारा केला आणि हळूच मागे वळून पाहिलं. रुद्रप्रताप खोलीत परत गेले होते. ती थोडी घाबरत, थोडी संकोचात त्यांच्या खोलीत गेली.
तुम्ही मला बोलावलं होतं? तिने नजर खाली ठेवत हळू आवाजात विचारलं. मी शहरात जातोय. ते म्हणाले, तुलाही घेऊन जायचं होतं. तुझी शॉपिंग लिस्ट सांग. उद्या सकाळी नाश्त्यानंतर आपण निघू. पण मला काही घ्यायचं नाही. माझ्या घरी माझ्या सगळ्या वस्तू आहेत. ती हळू आवाजात म्हणाली. तुझ्या घरी? रुद्रप्रताप तिचं बोलणं समजूनही मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखे म्हणाले. तुझं घर तर हेच आहे आणि अजून मी तुला फारसं काही घेतलेलंही नाही. माझा अर्थ माझ्या आईवडिलांच्या घराबद्दल आहे, ती दबक्या आवाजात म्हणाली. बस. त्यांनी मंद पण कठोर आवाजात थांबवलं. ती लगेच शांत झाली. पूर्वी असेल ते तुझं घर, आता नाही, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. आता हेच तुझं घर आहे. इथे राहा आणि या घरावर प्रेम करायला शिक. उद्या सकाळी तयार राहा. आपण इथून 9 वाजता निघू. रुद्रप्रताप देशमुख शांत पण ठाम आवाजात म्हणाले. पण अजूनही जान्हवीने या लग्नाला, रुद्रप्रतापांना आणि या नात्याला मनापासून स्वीकारलं नव्हतं. कदाचित ती ते करूच शकत नव्हती. शहरात गेल्यावर त्यांनी तिच्यासाठी मनसोक्त खरेदी केली. महागड्या वस्तू, तिच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त सामान. शहरातील आलिशान हॉटेलमध्ये त्यांनी एकत्र अनेकदा लंच आणि डिनर केले. 3 दिवसांनी जान्हवी इतक्या सामानासह परत आली की जणू संपूर्ण दुकानच घेऊन आली होती. पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. ती खूप उदास होती, आतून तुटलेली दिसत होती. घरी पोचताच ती थेट बेडवर जाऊन कोसळली. जणू ती फिरून आलेली नव्हती, तर एखादी मोठी लढाई लढून परतली होती. एका पूर्ण अनोळखी माणसाशी तिचं लग्न झालं होतं. ती त्याच्यासोबत 3 दिवस फिरली, खरेदी केली, पण याच शहरात असलेल्या आपल्या आईवडिलांना ती भेटूही शकत नव्हती. हे आठवताच तिचं मन भरून आलं आणि मग जणू स्वतःवरचं नियंत्रणच तिच्याकडून सुटलं. ती रडू लागली. खूप वेळानंतर जेव्हा रुद्रप्रताप खोलीत आले तेव्हा तिच्या हुंदक्यांचा आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता. ते तिच्याजवळ बसले आणि हलकंसं तिच्याकडे झुकले. काय झालं? तब्येत ठीक आहे ना? त्याने तिचा नाजूक हात आपल्या हातात घेत विचारलं. तिचे रेशमी केस चेहऱ्यावर पसरले होते. त्यांनी अलगद तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. मी काही विचारतोय. रडतेस का? तब्येत बिघडली आहे का? जान्हवीच्या मनात आलं, तुमच्यासोबत राहून कुणाची तब्येत ठीक राहील? पण ती शांत राहिली. कारण तिला माहिती होतं, जर तिने काही उलट बोललं तर पुन्हा वाद होईल. काही नाही, ती घाबरत म्हणाली. त्यांच्या जवळकीने ती नेहमीच अस्वस्थ व्हायची. वा, काही नाही. आणि इतकं रडणं? ते हलक्या उपरोधाने म्हणाले. जर खरंच काही झालं असतं तर काय केलं असतंस? ती काहीच बोलली नाही. सांग खरं, काय झालंय? एवढं का रडते आहेस? यावेळी त्यांनी गंभीरपणे विचारलं. जान्हवीने हळू आवाजात बोट एकमेकात अडकवले आणि उत्तर दिलं. आई बाबांची खूप आठवण येते. हे ऐकून रुद्रप्रताप काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. मग त्यांनी एक खोल श्वास घेतला. ठीक आहे. त्यांचा आवाज अचानक मवाळ झाला. तोंड धुवून बाहेर ये. मी गाडीत तुझी वाट पाहतोय. असं म्हणत ते बाहेर निघून गेले. जान्हवी काही क्षण जागच्या जागीच थिजून बसली. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला नीट समजलाच नाही. ती पटकन बेडवरून उठली आणि वॉशरूममध्ये धावली. तिला भीती वाटत होती, कुठे त्यांनी पुन्हा मन बदललं तर. ती बाहेर आली तेव्हा रुद्रप्रताप खरंच बाहेर त्यांच्या काळ्या चमकदार मर्सिडीजमध्ये तिची वाट पाहत बसले होते. तिला पाहताच त्यांनी पुढचा दरवाजा उघडून दिला. जान्हवी शांतपणे पण मनात एका अनोळखी आनंद घेऊन गाडीत बसली. गाडी ओळखी अनोळखी रस्त्यांवरून पुढे जात होती. बराच वेळ ड्राईव्ह केल्यानंतर गाडी दत्तात्रय पाटील यांच्या घरासमोर थांबली. हे पाहता जान्हवीच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अविश्वास आणि आनंद एकाच वेळी उमटला. ती पटकन दरवाजा उघडून खाली उतरायला निघाली. पण रुद्रप्रतापांनी झटकन तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं. ऐक. त्यांचा आवाज गंभीर झाला. मी गाडी तुझ्या बाबांच्या दारासमोर थांबवली आहे, पण याचा अर्थ तुला उतरायची परवानगी दिली आहे असं नाही. जान्हवी स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली. माझ्या परवानगीशिवाय तू तुझ्या बाबांच्या घरात पाऊलही ठेवू शकत नाहीस. त्यांच्या कठोर शब्दांनी तिचं मन तुटून गेलं. घर पाहिलंस ना, तेवढंच पुरेसं आहे, असं म्हणत त्यांनी गाडीची किल्ली फिरवली. गाडी पुन्हा पुढे निघाली. जान्हवीला वाटलं जणू तिचं हृदय रक्त बनून डोळ्यांतून वाहू लागलं. दाराचं दर्शन झालं ना, तेवढंच पुरेसं आहे. रुद्रप्रताप देशमुखांचा आवाज कठोर होता. तुझ्या बाबांच्या घरी मी असाच जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही. ते स्वतः माझ्या घरी येऊन मला जावई म्हणून सन्मानाने घेऊन जातील, तेव्हाच मी त्यांच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवेन, नाहीतर कधीच नाही. त्यांनी प्रत्येक शब्दावर जोर देत स्पष्ट सांगितलं. जान्हवी मात्र शांतपणे बसून आपल्या नशिबावर अश्रू ढाळत होती. तिला आता पूर्णपणे समजलं होतं. तिचं नशीब एखाद्या कठीण दगडावर आपटून तुटलं होतं. रुद्रप्रताप आणि दगड यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यांच्यात मृदुता, लवचिकता किंवा माघार घेण्याची शक्यता जवळजवळ अशक्य वाटत होती. मनातला जखमा घेऊन ती पुन्हा त्या सुंदर पण कैदेसारख्या वाटणाऱ्या घरात परतली.
आता तिला खात्री पटली होती की या माणसाचे विचार दगडांसारखे मजबूत आहेत. सहजासहजी त्यात तडा जाणार नव्हता. रुद्रप्रतापांच्या बेडरूममध्ये असलेल्या टेलिफोनलाही लॉक लावलेलं होतं. त्यांचा मोबाईल तर कायम त्यांच्यासोबतच असायचा. आईवडिलांना भेटणं तर दूरच, साध्या फोनवर बोलण्यावर सुद्धा जणू पहाराच होता. त्या दिवशी बेडच्या बाजूच्या टेबलावर ठेवलेला त्यांचा मोबाईल तिच्या नजरेस पडला. क्षणात तिचं हृदय आनंदाने धडधडू लागलं. हा तिच्यासाठी जणू सुवर्णसंधीच होती. एकतर मोबाईल हाताशी आला होता आणि त्यात रुद्रप्रतापही घरी नव्हते. ती इथे आल्यापासून तिच्या आईवडिलांशी एकदाही बोलणं झालं नव्हतं. कदाचित बाबांनी फोन केला असेलही, पण रुद्रप्रतापांशीच बोलणं झालं असणार, कारण त्यांनी कधी तिच्यासमोर त्याचा उल्लेखही केला नव्हता. आईवडिलांशी बोलण्यासाठी ती आतून तडफडत होती. मोबाईल पाहताच तिची बेचैनी आणखी वाढली. तिने घाबरत इकडे तिकडे पाहिलं आणि पटकन मोबाईल उचलून नंबर लावला. रिंग सतत वाजत होती आणि प्रत्येक रिंगसोबत तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. शेवटी समोरून फोन उचलला गेला. फोनवर आई होती. आईचा आवाज ऐकताच जान्हवीच्या मनात विचित्र भावना दाटून आल्या. तिने इतकं काही मनात ठरवलं होतं, हे सांगेन ते सांगेन, पण सगळं विसरली. आईच्या हॅलो हॅलो म्हणण्यावर काही बोलण्याऐवजी ती मोठ्याने रडू लागली. इकडे आईचं हृदयही अक्षरशः तुटायला लागलं. फक्त रडण्याचा आवाज ऐकूनच तिने आपल्या मुलीला ओळखलं. जान्हवी, माझ्या लेकरा, कशी आहेस तू? कुठून बोलते आहेस? आईने अस्वस्थपणे विचारलं. आई, मला या कैदेतून बाहेर काढा. जान्हवी हुंदके देत रडत होती. मी इथे राहू शकत नाही. मी संपून जाईन. काहीही करा, पण मला इथून घेऊन जा. मला माझ्या घरी जायचंय. ती अक्षरशः तडफडत रडत होती. आपल्या एकुलत्या एक मुलीची ही अवस्था ऐकून आईचं हृदय पिळवटून गेलं. आई, या सगळ्या प्रकारात माझा काहीच दोष नाही. मी माझ्या इच्छेने लग्न केलेलं नाही. त्यांनी जबरदस्तीने हे नातं माझ्यावर लादलं आहे, ती रडत म्हणाली. समोरून आईचा भरून आलेला आवाज आला. आम्हाला माहीत आहे बाळा, तू निरपराध आहेस. आणि हेही माहीत आहे की रुद्रप्रताप देशमुखांनी हट्टा आणि सुडातून हे सगळं केलं आहे. तुझे बाबा अनेकदा रुद्रप्रताप देशमुखांशी बोलायचा प्रयत्न करत होते. आईचा भरून आलेला आवाज फोनवरून ऐकू येत होता. पण त्यांचं एकच म्हणणं आहे, जे काही बोलायचं असेल ते माझ्या घरी येऊन बोला. आता ना तुझे बाबा झुकायला तयार आहेत, ना रुद्रप्रतापांच्या वागण्यात काही मवाळपणा दिसतोय. आईने खोल सुस्कारा टाकला. खरं सांगायचं तर ही एक प्रकारे रुद्रप्रतापांच्या अन्यायाचीच गोष्ट आहे. एकतर त्यांनी लग्न ज्या पद्धतीने केलं आणि वरून आम्हालाच दबावात ठेवत आहेत. आईचा आवाज दुःखाने भरला होता. आई, बाबांना त्यांच्यासमोर झुकायची किंवा त्यांच्या घरी जायची काही गरज नाही, जान्हवी रडत म्हणाली. मला त्यांच्यासोबत एक क्षणही राहायचं नाही. मला त्यांचा तिरस्कार वाटतो. तिचा आवाज कापत होता. आणि मला माहीत आहे ते मला कधीच घटस्फोट देणार नाहीत. म्हणून तुम्ही कोर्टात जाऊन वेगळे होण्यासाठी अर्ज करा. बाबांना सांगा एखाद्या चांगल्या वकिलाला भेटायला. जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर मला या नरकातून बाहेर काढा, ती हुंदके देत म्हणाली. ठीक आहे बाळा, आईने स्वतःला सावरत सांगितलं. तू अजिबात काळजी करू नकोस. मी लगेच तुझ्या बाबांशी बोलते. सगळं ठीक होईल. आईच्या त्या आश्वासक शब्दांनी जान्हवीच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. आई, लगेच बाबांशी बोला, ती घाईघाईने म्हणाली. मी पुन्हा संपर्क करेन. काहीही करून मला इथून बाहेर काढा. तिला नोकर चाकरांच्या येण्या जाण्याचीही भीती वाटत होती. त्यामुळे तिने घाईघाईने सगळं सांगितलं आणि मोबाईल बंद केला. मोबाईल परत टेबलावर ठेवून ती मागे वळली आणि जागच्या जागी गोठून गेली. तिचं हृदय अक्षरशः थांबल्यासारखं झालं. संपूर्ण शरीरातली शक्तीच निघून गेल्यासारखी वाटली. पाय जणू जमिनीत रोवले गेले. दरवाजाच्या मधोमध रुद्रप्रताप देशमुख उभे होते. त्यांची नजर जणू तिच्या आरपार जात होती. ती रंगेहात पकडली गेली होती. भीतीने तिची अवस्था वाईट झाली. किती वेळ ते तिथे उभे राहून सगळं ऐकत होते, तिला काहीच अंदाज नव्हता. चादर घे आणि बाहेर ये, मी वाट पाहतोय. त्यांचा आवाज मंद पण अत्यंत कठोर होता. हे बोलून ते लगेच वळले आणि बाहेर निघून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग इतका भयानक दिसत होता की जान्हवीला कुठे जायचं आहे हे विचारायचीही हिंमत झाली नाही. घाबरत तिने शॉल घेतली आणि थरथरत बाहेर आली. रुद्रप्रताप एका नोकरासोबत काहीतरी बोलत उभे होते. तू गाडीत बस, मी येतो, त्यांनी अगदी सामान्य पण खूप गंभीर आवाजात सांगितलं. जान्हवी गाड्यांच्या दिशेने गेली. रुद्रप्रतापांकडे अनेक गाड्या होत्या. तिला काहीच समजत नव्हतं कोणत्या गाडीत बसायचं. नेहमी तर त्या आधीच गाडीत बसलेले असायचे. यावेळी त्यांनी गाडीचं नावही सांगितलं नव्हतं, म्हणून ती तिथेच त्यांच्या येण्याची वाट पाहत उभी राहिली. तिच्या मनात भीतीचं वादळ उठलं होतं. तिच्यासोबत आता काय होणार आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती. भीतीने तिचं संपूर्ण शरीर घामाने निथळत होतं. रुद्रप्रतापांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनही तिला त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे समजत नव्हतं. कारण त्यांनी काहीच बोलले नव्हते आणि आता ते तिला कुठे घेऊन जाणार होते हेही तिला माहीत नव्हतं. बाहेर का उभी आहेस? गाडीत का बसली नाहीस? रुद्रप्रताप देशमुखांनी अधिकाराने विचारलं.
मला कोणत्या गाडीत बसायचं ते माहीत नव्हतं. जान्हवीचा आवाज भीतीने थरथरत होता. माझ्यासोबत ये, ते थंड आवाजात म्हणाले. ते एका गाडीपाशी गेले आणि तिच्यासाठी पुढचं दार उघडलं. बस, त्यांनी इशारा केला. ती शांतपणे जाऊन बसली. रुद्रप्रताप दुसऱ्या बाजूने येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसले. जान्हवी घाबरून स्वतःमध्येच सुकडून बसली होती. गाडी वेगाने पुढे निघाली. रुद्रप्रताप आज अक्षरशः वादळासारखे ड्रायव्हिंग करत होते. जान्हवीची भीतीने अवस्था वाईट झाली होती. तिचं भान तेव्हा आलं जेव्हा गाडी अचानक झटका देत तिच्या बाबांच्या घराच्या गेटसमोर थांबली. खाली उतर, गाडी बंद करत त्यांनी कठोर आवाजात सांगितलं. जान्हवी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. असं काय बघतेस? मी तुला माझा चेहरा दाखवायला इथे आणलेलं नाही. त्यांचा आवाज आता आणखी भयंकर झाला होता. गाडीतून खाली उतर, त्यांनी पुन्हा रागाने सांगितलं. तुम्ही मला इथे का आणलं आहे? जान्हवीने घाबरत विचारलं. गप्प बस, त्यांनी दाबलेल्या पण संतापाने भरलेल्या आवाजात ओरडलं. सगळं करून आता विचारतेस इथे का आणलं? त्यांच्या त्या रागीट आवाजाने ती घाबरून थोडी मागे सरकली. आता तिला खात्री झाली ते तिचं सगळं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं. मी घटस्फोटासारखं घाणेरडं काम करणार नाही, ते कठोरपणे म्हणाले. माझ्याकडून आता तुझ्यावर कोणतीच बंधनं नाहीत. तुला जिथे जायचं असेल तिथे जा. जान्हवी स्तब्ध झाली. तू त्या लायकीची नाहीस की मी तुला सन्मानाने माझ्या घरी ठेवावं. त्यांच्या शब्दांनी तिचं हृदय तुटत होतं. पण तू अजूनही माझ्या लग्नाच्या नात्यात आहेस, त्यामुळे तुझ्या खर्चासाठी पैसे मिळत राहतील, ते निर्विकारपणे म्हणाले. आता उतर, नाहीतर ओढून बाहेर काढेन. त्यांच्या आवाजात इशारा स्पष्ट होता. माझा राग वाढवू नकोस. या क्षणी मी काहीही करू शकतो. उशीर केलास तर कदाचित माझा हात पुन्हा तुझ्यावर उचलला जाईल. इतकी अपमानास्पद वागणूक, इतका कटू आवाज, आणि ती स्वतःही रंगेहात पकडली गेली होती. त्यामुळे तिच्याकडे काही बोलण्यासारखं उरलं नव्हतं. जान्हवी पटकन गाडीतून उतरली. मृत पावलांनी ती गेटजवळ पोहोचली आणि बेल वाजवली. गेट उघडेपर्यंत रुद्रप्रताप तिथेच उभे राहिले. गेट उघडताच त्यांनी झटकन गाडी पुढे काढली. पुढचे अनेक दिवस जान्हवीसाठी अस्वस्थतेत गेले. पण दुसरीकडे रुद्रप्रतापांच्या मनावर मात्र जान्हवीचं अस्तित्व पूर्णपणे छायेसारखं पसरलं होतं. दिवसभर ते स्वतःला कामात गुंतवून ठेवत, पण रात्री थकून जेव्हा ते आपल्या बेडरूममध्ये यायचे तेव्हा तिची आठवण एखाद्या सुगंधासारखी त्यांच्या मनावर पसरून जायची. मग ते बेचैन व्हायचे. 15 दिवस जणू 15 वर्षांसारखे गेले. त्यांना जान्हवीवर प्रेम झालं होतं. ती जणू त्यांच्या रक्तात मिसळली होती. आणि जान्हवी, ती अजूनही त्यांचा तिरस्कार करत होती. त्यांच्यासोबत राहायचं नव्हतं तिला, तरीही रुद्रप्रताप तिला विसरू शकत नव्हते. ती त्यांच्या प्रत्येक श्वासात मिसळली होती. जरी जान्हवीला त्यांच्यात काहीच रस नव्हता, तरीही ती त्यांचीच वाटत होती. त्या रात्री रुद्रप्रताप आपल्या खोलीत शांतपणे पडून मंद सुरात दुःखी संगीत ऐकत होते. इतक्यात विक्रम आत आला. साहेब, तुमचे पाहुणे आले आहेत. परवानगी असेल तर त्यांना बसवू का? विक्रम आदराने म्हणाला. हो, बसव, मी येतो, रुद्रप्रताप शांतपणे म्हणाले. थोड्या वेळाने ते ड्रॉइंग रूमच्या दाराजवळ पोहोचले आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर थांबले. हे सगळं त्यांच्या मनासारखंच होतं, पण तरीही विश्वास बसणं कठीण होतं. समोरची व्यक्ती त्यांचे पाहुणे होते, म्हणून स्वतःला सावरत ते पुढे गेले. नमस्कार. दत्तात्रय पाटील त्यांना पाहून उठले. रुद्रप्रतापांनीही पुढे जात नमस्कार केला आणि हस्तांदोलन केलं. या, बसा, त्यांनी बसण्याचा इशारा केला आणि स्वतःही समोरच्या मोठ्या सोफ्यावर बसले. बोला, कशासाठी येण्याचा त्रास घेतलात? रुद्रप्रतापांनी अत्यंत शांत, थंड आणि मोजक्या आवाजात विचारलं. त्यांच्या बोलण्यात ना उत्साह होता ना आपुलकी. पण हो, दत्तात्रय पाटलांना स्वतःच्या दारात आणायचं हे त्यांनी ठरवलं होतंच. पण अशी भेट रुद्रप्रताप देशमुखांनी कधीच अपेक्षित केली नव्हती. दत्तात्रय पाटील यांचं इथे येणं म्हणजे त्यांच्या मुलीला परत पाठवल्याची प्रतिक्रिया होती. रुद्रप्रतापांना तर दत्तात्रय पाटील यांनी जान्हवीच्या उपस्थितीत इथे यावं अशी अपेक्षा होती. मी त्रास घेऊन आलो नाही, उलट तुम्हालाच त्रास दिला आहे, दत्तात्रय पाटील शांत पण हरवलेल्यासारख्या आवाजात म्हणाले. मी तर त्या दिवशीच हरलो होतो रुद्रप्रताप देशमुख, ज्या दिवशी तुम्ही माझे जावई झालात. त्यांच्या आवाजात पराभवाची वेदना होती. जे झालं ते झालं, मी आज त्या गोष्टीवर चर्चा करायला आलो नाही. पण आता जे काही सुरू आहे ते मला मान्य नाही. रुद्रप्रतापांनी फक्त एक कटाक्ष त्यांच्याकडे टाकला, पण काही बोलले नाहीत. तुम्ही माझ्या मुलीला स्वीकारलं आहे, तर हे नातंही टिकवा. दत्तात्रय पाटील यांचा आवाज हळूहळू भरून येत होता. माझी एकुलती एक मुलगी आहे ती. तिचं आयुष्य आणि आनंद माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. आणि या नात्याच्या वैरात रूपांतर झालेलं मला नको आहे. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी पाहू शकत नाही. त्यांनी जड अंतकरणाने म्हटलं. तुम्हाला जे हवं असेल ते माझ्याकडून घ्या. माझी सगळी संपत्ती, मालमत्ता,
शेवटी माझ्या मुलीचीच आहे. हे ऐकताच रुद्रप्रतापांचा चेहरा ताणला गेला. त्यांनी रागाने मुठी आवळल्या. तुम्हाला असं वाटतं का, ते दाबलेल्या संतापात म्हणाले, की मी तुमच्या मुलीशी लग्न संपत्ती आणि पैशासाठी केलं? जर तसं असतं तर मी हे सगळं आधीच मागितलं नसतं का? त्यांच्या आवाजात अपमानाची झळक होती. मी इतका खालच्या पातळीचा माणूस नाही, म्हणून अशी विचारसरणी डोक्यातून काढून टाका, ते पुढे म्हणाले. आणि हे नातं टिकवण्याबद्दल बोलायचं झालं तर मी ते टिकवलंच होतं. पण तुमच्या लेकीची इच्छा तशी नव्हती. बहुतेक तिने माझ्याबद्दल चुकीची माहिती तुम्हाला दिली असावी, कारण तुमचं इथे येणं माझ्या समजण्यापलीकडचं आहे. दत्तात्रय पाटील शांतपणे म्हणाले, नाही, तिने मला सगळं नीट सांगितलं आहे. तुमच्याबद्दल काही चुकीचं बोललेली नाही. खरं म्हणजे ती अजून लहान आहे, थोडी हट्टी आणि नादानही आहे, आणि एकुलती एक मुलगी असल्यामुळे खूप लाडात वाढली आहे. त्यांनी हळू आवाजात पुढे म्हटलं, पण तुम्ही मोठे आहात, समजूतदार आहात. तुमच्याकडून मी परिस्थिती आणखी बिघडेल अशी अपेक्षा करत नाही. त्यांच्या आवाजात नम्रता होती. आता तिचं सुख, तिचं आयुष्य सगळं तुमच्याशी जोडलेलं आहे. म्हणूनच मी तिला पुन्हा तुमच्यासोबत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. खरंच मुलगी किती विचित्र आणि गोड असते, जे आपल्या वडिलांसारख्या कठोर माणसांनाही क्षणात हतबल करून टाकते. दत्तात्रय पाटील यांची अवस्था एखाद्या कोसळलेल्या वृक्षासारखी किंवा सगळं हरलेल्या माणसासारखी झाली होती. तुम्ही या, मी एखाद्या दिवशी येईन, रुद्रप्रताप देशमुख शांत स्थिर आवाजात म्हणाले. पण खरं तर जान्हवीशिवाय त्यांच्या आयुष्यातही एका प्रकारचं ओसाडपण पसरलं होतं. तिच्याशिवाय राहण्याची कल्पनाही ते करू शकत नव्हते. हे नातं संपवायचं त्यांनाही नव्हतं. म्हणूनच ते दत्तात्रय पाटील यांचं प्रत्येक बोलणं शांतपणे ऐकत राहिले. एखाद्या दिवशी नाही, आजच, दत्तात्रय पाटील ठामपणे म्हणाले. आणि साहेब, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमीसुद्धा आहे. आनंदाची बातमी? रुद्रप्रतापांनी न समजल्यासारखं त्यांच्याकडे पाहिलं. आणि मग खरंच ते दत्तात्रय पाटील यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले. जान्हवीची आईही त्यांच्याशी आदराने वागत होती. दत्तात्रय पाटील त्यांना थेट जान्हवीच्या खोलीपर्यंत सोडून पुढे निघून गेले. खोलीत आल्यावर त्यांनी पाहिलं, जान्हवी डोळ्यांवर हात ठेवून शांत पडली होती. ते अलगद तिच्या जवळ जाऊन बसले. तिच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करताच ती दचकून उठली. रुद्रप्रतापांना इतक्या जवळ पाहून तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. असं काय बघतेस? मी इतका छान दिसतोय का? ते हलकंसं हसत म्हणाले. तुम्ही इथे का आलात? ना नमस्कार ना चौकशी. ती थेट मुद्द्यावर आली. का? मला इथे यायला नको होतं का? उत्तर देण्याऐवजी त्यांनी उलट प्रश्न विचारला. मला काय माहिती, मी तर तुम्हाला बोलावलं नव्हतं. ती ओठ फुगवून दुसरीकडे पाहू लागली. असं आहे तर, ते हलकंसं हसले. इथे आमच्या विरहात आजारी पडलीस, पण हट्टीपणा मात्र गेला नाही. ते तिचा चेहरा आपल्याकडे वळवू लागले, पण तिने झटकन त्यांचा हात दूर केला. तिच्या त्या बालिश हट्टावर ते मंद हसले. काय झालं? खूप रागावलेली दिसते आहेस? हातही लावू देत नाहीस? ते तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हणाले. हे सगळं तुम्हीच केलं आहे, ती तक्रारीच्या सुरात म्हणाली. रागाच्या भरात मला घराबाहेर काढलं आणि नंतर विचारपूसही केली नाही. राग कोणी आणला होता? ते मिश्किलपणे म्हणाले. ती फक्त रागाने त्यांच्याकडे पाहत राहिली. घरातून बाहेर काढलं होतं, मनातून नाही. त्यांचा आवाज यावेळी गंभीर झाला. तूच तर माझ्यासोबत राहू इच्छित नव्हतीस, मग आता विचारपूस केली नाही असं का म्हणते आहेस? ती निरुत्तर झाली. मी तुझ्याबद्दल कधीच बेफिकीर नव्हतो आणि कधी होणारही नाही, म्हणून हा विचार मनातून काढून टाक. आणि विचारपूस करण्याबद्दल बोलायचं तर, ते थोडं झुकून म्हणाले, ती मी घरी गेल्यावर व्यवस्थित करेन. मग अचानक त्यांचा आवाज पुन्हा कठोर झाला. एक गोष्ट नीट ऐक, पुन्हा तोंडातून काही चुकीचं बोललीस तर अजिबात सहन करणार नाही. तुम्ही मला घाबरवायला आलात की भेटायला? ती नाराजपणे म्हणाली. दोन्ही कामांसाठी आलोय, ते हसत म्हणाले. आणि तुला माझ्यासोबत घेऊन जायला सुद्धा. चल, पटकन तयार हो. तुझ्याशिवाय घरही उदास आहे आणि तुझा नवरासुद्धा. खोटं बोलताय तुम्ही, ती पटकन म्हणाली. जर खरंच आठवण येत होती तर लगेच यायला हवं होतं. आणि तुला एवढी आठवण येत होती तर तू स्वतः फोन केला असतास, ते हलकंसं हसत म्हणाले. ती चोर पकडल्यासारखी गप्प झाली. बरं, आता पटकन ती आनंदाची बातमी सांग. तुझे बाबा काहीतरी तसं बोलत होते. कुठली आनंदाची बातमी? ती मुद्दाम अनोळखी बनली. सरळ सांगितलंस तर बरं होईल, ते मिश्किलपणे म्हणाले. नाहीतर विचारून घेण्याचे माझ्याकडे अजूनही बरेच मार्ग आहेत. ती लाजत दोन्ही हातांनी चेहरा झाकून बसली. ते हसले आणि तिचे हात अलगद पकडले. सांग ना, काय आहे? जान्हवीने मान खाली घालत हळू आवाजात सांगितलं. तुम्ही बाबा होणार आहात. क्षणभर रुद्रप्रताप स्तब्ध झाले. मग त्यांनी आनंदाने तिचे दोन्ही हात अलगद ओठांशी नेले.
तिचा चेहरा लाजेने पूर्ण लाल झाला होता. मला आधीपासूनच अंदाज होता. ते हसत म्हणाले, फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. म्हणजे तुम्ही खूप वाईट आहात. जान्हवीने लाजत त्यांच्या छातीवर हलकासा मुक्का मारला. ते हसले आणि तिला अलगद आपल्या मिठीत ओढून घेतलं. त्यांच्या मजबूत बाहूंनी तिला पूर्ण कवेत घेतलं. त्या सुरक्षित मिठीत येताच जान्हवीला अनेक दिवसांनी मनशांती मिळाल्यासारखं वाटलं. मला सोडून कधीही जाऊ नकोस. रुद्रप्रताप प्रेमाने कुजबुजला. जान्हवीने डोळे मिटले आणि अनेक दिवसांनी ती शांत झाली. काळ पुढे सरकत गेला. जान्हवी आणि रुद्रप्रताप यांच्या नात्यात अनेक वादळं आली, गैरसमज झाले, अहंकार आडवा आला. पण हळूहळू दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला सुरुवात केली. रुद्रप्रतापांनी प्रेम म्हणजे फक्त हक्क गाजवणं नसतं, तर समोरच्याच्या भावना समजून घेणंही असतं, हे शिकून घेतलं. आणि जान्हवीनेही हे जाणलं की प्रत्येक कठोर दिसणाऱ्या माणसाच्या मनात एक कोमल कोपरा असतो, जो योग्य वेळीच दिसून येतो. त्यांच्या आयुष्यात आलेल्या छोट्या बाळाने दोघांमधले दुरावे आणखी कमी केले. घरात पुन्हा हसू परतलं. दत्तात्रय पाटील आणि रुद्रप्रताप यांच्यातील कटुतेची जागा हळूहळू सन्मानाने घेतली. एकेकाळी अश्रूंनी भरलेलं जान्हवीचं आयुष्य आता आनंद, विश्वास आणि आपलेपणाने भरून गेलं. तिने मागे वळून पाहिलं तेव्हा जाणवलं जखमा खोल असल्या तरी त्यावर प्रेम, संयम आणि समजूतदारपणाचं औषध मिळालं तर आयुष्य पुन्हा फुलू शकतं. कथेचा बोध: नातं जबरदस्तीने टिकत नाही. ते विश्वास, आदर आणि समजूतदारपणाने मजबूत होतं. अहंकार नातं तोडतो, पण प्रेम आणि संवाद कोणतीही दरी भरून काढू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणताही निर्णय रागात घेतला तर तो आयुष्यभराची जखम बनू शकतो. तर आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल. कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया एका अशाच नवीन कथेत. धन्यवाद.